चला करायचं स्टार्ट. आजचं लेक्चर फक्त लिस्निंग लिहायचं, लिहितं लाईन नाही काहीच. तुम्ही काही पेज पण टर्न होणार नाही आज. फक्त ऐकण्याचं लेक्चर आहे. श्रवण कौशल्याची गरज आहे आज. तुम्ही झोपले की झोपले तुम्ही, मी उठवणार नाही आज तुम्हाला. मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही झोपा का तुम्ही जा घरी. हा, कारण आज आहे ते खूप लांब लचक आहे. ते 3 चॅप्टर आपल्याला सायमल्टेनियसली घ्यायचे आहेत. कंजंक्शन, क्लॉजेस आणि सिंथेसिस. पूर्ण वीक जाईल याच्यात आपला. आता सोमवार आहे ना, शुक्रवार शनिवार येईल तेव्हा कुठे संपेल ते तिन्ही चॅप्टर. हे 3 चॅप्टर त्यावरती प्रश्न 50 पैकी 7 ते 8 प्रश्न असतात. म्हणजे सिंथेसिस, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंजंक्शन, कंजंक्शनचे प्रकार, ते नायदर, नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो, अनलेस, अंटिल, इफ, सो, दॅट, सच, दॅट, हे सगळं. आणि क्लॉजेस, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. तर आज जो झोपला तो गेला. करू का स्टार्ट? रेडी? या. गुड आफ्टरनून. ओके, बघा आहे अजून बाकी एक चॅप्टर. क्लॉजेस, कंजंक्शन, सिंथेसिस, तिन्ही चॅप्टर एकत्र सांगतो मी तुम्हाला. सांगू का मग? या पटकन. ऐका आता, मी एकदम स्लो सांगतो, स्टेप बाय स्टेप. मध्ये कुठे तुमची गाडी अडकली की गेलं सगळं, पूर्ण वाया जाईल ते. हा, नाही समजा थांबवा, चालेल ना? नाही तर मी तुम्हाला उठवतो. रेडी? हे बघा आता, हे एक वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये मेन वर्ब आहे. तर वाक्याला इंग्लिशमध्ये सेंटेन्स म्हणतात, ठीक आहे? त्यालाच इंग्लिशमध्ये क्लॉज म्हणतात. बस थांबा आता. इथून पुढे मी फक्त क्लॉजच शब्द बोलेल ना, सेंटेन्स नाही बोलणार. क्लॉज 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 बोलत राहील मी. स्क्रीन ब्लँक आहे, त्यावर तर लिहिलं नाही काय, तर कसं काय ब्लँकच राहील ना. सुरुवातच तुम्ही ब्लँक करून टाकली आहे का? आता हसू नका, समजणार नाही तर काही. याच्याचे प्रश्न 150+ प्रश्न घ्यायचे बरं याच्यावर, 150+ बघा. मी पुन्हा सांगतो, स्टार्ट करतो. लक्षात, इकडे मोबाईल ठेवा तो बघा. तर एक वाक्य आहे, ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब आहे. एका वाक्यात किती मेन वर्ब असतात? एकच. मग जर एक मेन वर्ब आला तर त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्लॉज, म्हणजे सेंटेन्स. क्लिअर का? मग मी आता क्लॉजच शब्द बोलत जाईल, ठीक आहे? मग जर मेन वर्बच नसेल त्या एका वाक्यामध्ये, तर त्याला मी क्लॉज म्हणेल का? नाही, त्याला काय मी फ्रेज. मग नाउन फ्रेज माहितीये, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडवर्ब फ्रेज. आपल्या ऍडजेक्टिव्हचे PYQ बाकी आहे रे. ते बाकी राहिले ना आपले. बरं ठीक आहे, ते घेऊ. मी एवढं सांगतो आधी, नंतर घेऊ लास्टला. काय मी 10-15 प्रश्न आहे, ते अर्धे झालेच आहे. आता आहे का, एक वाक्य क्लॉज आहे, ठीक आहे? तर मी काय करतो, मी फक्त जर इथं असं लिहिलं गो आणि फुल स्टॉप, तर हा क्लॉज आहे का? का फ्रेज आहे? क्लॉज आहे. आणि फ्रेज असेल तर तुम्हाला नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब फ्रेज ओळखता येईल ना. आता शेवटची एकच फ्रेज शिकायची, प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशन, ठीक आहे, हा क्लॉज आहे, राईट? आता तुमचं नाव जर मी इथं लिहिलं मी जॉन, तर हा क्लॉज आहे का? नाही. हा काय? फ्रेज. फ्रेज नाव नाही तो, फ्रेज आहे म्हणे. अरे मी तेच म्हटलं होतं की हा नाऊन आहे. फ्रेज तेव्हा होईल जेव्हा अनेक शब्दांचा समूह एकत्र असेल, तर बरोबर ना? एका शब्दाला कसं काय फ्रेज म्हणणार? ठीक आहे. मग हे एक एक क्लॉज लिहिला मी, ठीक आहे? जसं बघा, एकदम सोपं लिहितो. आय राईट ए लेटर. आय राईट अ लेटर, ठीक आहे? हे लिहिलं मी. तर हा क्लॉज आहे का नाही सांगा? आहे ना? याच्यातला मेन वर्ब कोण आहे? राईट. व्हेरी गुड.
राईट आहे. हा झाला आपला क्लॉज. ठीक आहे. तर एका क्लॉज मध्ये किती मेंबर असतील? एक. आणि 2 क्लॉज मध्ये 2. आणि 10 क्लॉज असेल तर 10. इतकं क्लिअर? ठीक आहे. आता क्लॉजचे 2 प्रकार पडतात, म्हणजेच वाक्याचे. क्लॉजचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे डिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट क्लॉज, त्याला अजून एक शब्द आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट. आणि दुसरा प्रकार आहे इंडिपेंडंट क्लॉज. इंडिपेंडंट क्लॉज, किंवा त्याला अजून एक शब्द आहे मेन क्लॉज, किंवा त्याला अजून एक शब्द आहे प्रिन्सिपल क्लॉज, प्राचार्य क्लॉज. प्रिन्सिपल. हा क्लॉजचे 2 प्रकार आहे, म्हणजे वाक्याचे 2 प्रकार आहे. एक आहे डिपेंडंट आणि एक आहे इंडिपेंडंट, किंवा सबऑर्डिनेट, किंवा मेन क्लॉज, किंवा प्रिन्सिपल क्लॉज. इथपर्यंत ओके आहे का? क्लॉज म्हणजे वाक्य. एक वाक्यात एक मेन वर्ब असेल, त्याचे 2 प्रकार पडतात. म्हणजे क्लॉजचे म्हणजे वाक्याचे 2 प्रकार आहे. एक आहे डिपेंडंट किंवा सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेटचा अर्थ काय होतो? प्ले सेकंड फिडल नावाची एक म्हण बघितली आपण. प्ले सेकंड फिडल. सबऑर्डिनेट. हा बरोबर आहे, बरोबर आहे. सबऑर्डिनेट क्लॉज. प्ले सेकंड फील्ड नाही घेतला आपण. झाली आपली म्हण. झाली ना इडियम आपली? प्ले सेकंड फील्ड फिडल. नाही झाली? नाही झाली. मला माहित नाही, म्हणजे झाली नसेल ती. ठीक आहे. प्ले सेकंड फील्ड म्हणजे काय? एखाद्याच्या हाताखाली काम करणे, म्हणजेच असिस्टंट, म्हणजे सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेटर म्हणजे कोण? हाताखाली काम करणारा. मग डिपेंडंट आहे म्हणजे दुसरा डिपेंडंट. हा सबऑर्डिनेट आहे म्हणजे हा पण दुसरा डिपेंडंट आहे ना, बरोबर का? ठीक आहे. आणि हा इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट वुमन. इंडिपेंडंट वुमन आपण वाक्य वापरतो. इंडिपेंडंट वुमन. इंडिपेंडंट, स्वतंत्र, काहीच कोणाचं देणं घेणं नाही. मेन म्हणजे मुख्य. प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य नाही, मुख्य. प्रिन्सिपल म्हणजे मेन. ठीक आहे. 2 प्रकार पडतात क्लॉजचे, एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. मग हा जो डिपेंडंट आहे हा डिपेंड असेल ना कोणावर, आणि तो जो इंडिपेंडंट आहे तो कोणावर डिपेंड नाही. एकदम सोपं सांगतो, नीट आहे का? आता असं एक वाक्य ज्यात मेन वर्ब आहे, ज्याचा अर्थ पूर्ण आहे, ज्याला कोणाची देणं घेणं नाही, कोणाची गरज पण नाही, त्याला म्हणू आपण इंडिपेंडंट क्लॉज, मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज. मग हे वाक्य कंप्लीट आहे का सांगा बरं? कंप्लीट आहे. म्हणजे वाक्य कंप्लीट आहे, ज्याचा अर्थ आहे, त्याला म्हणतो आपण इंडिपेंडंट क्लॉज, मेन क्लॉज, किंवा प्रिन्सिपल क्लॉज. क्लिअर का इथपर्यंत? आता दुसरं असं एक वाक्य घ्या ज्यामध्ये मेन वर्ब आहे, की ज्याचा अर्थ पूर्ण नाही आहे. ज्याचा अर्थ पूर्ण नाही, ते दुसऱ्या वाक्यावर डिपेंड आहे अर्थ पूर्ण करण्यासाठी. ते वाक्य म्हणजे मी गृहीत धरा एक वाक्य आहे, पण माझा अर्थ पूर्ण नाही आहे. माझ्यात वर्ब पण आहे, पण मी दुसऱ्यावर डिपेंड आहे अर्थ पूर्ण करण्यासाठी. मग या पूर्ण वाक्य आहे. मग याला म्हणू आपण डिपेंडंट क्लॉज, याला म्हणू आपण सबऑर्डिनेट क्लॉज. बघा कसं. आता डिपेंडंट इंडिपेंडंट कसं ते बघा. मित्र येतो. आता मी लिहिलं आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे का? आहे पूर्ण. मग याला कोणता क्लॉज म्हणणार? इंडिपेंडंट म्हणणार, मेन क्लॉज का प्रिन्सिपल? तिन्ही तिन्ही म्हणूया आपण. तिन्ही म्हणूया. लगे इंडिपेंडंट सांगता फक्त. तिन्ही टेन्शन मध्ये आलं तर तुम्ही बाबा काय म्हणू आता. तिन्ही एकच आहेत ते. ठीक आहे. मग आता ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे. दुसरं बघा, शी विल रिप्लाय मी. आता हे वाक्य करेक्ट आहे का नाही? म्हणजे कम्प्लीट आहे की नाही? शी विल रिप्लाय टू मी. कम्प्लीट आहे ना? शी विल रिप्लाय, ती मला रिप्लाय करेल. झालं ना? वाक्य कम्प्लीट आहे ना? मग कोणता क्लॉज असेल? कोणता असेल? इंडिपेंडंट. जास्त कठीण झालं का? सोपं लिहितो. सोपं लिहितो. हे बघा, सोपं, एकदम सोपं. शी तर लिहावं लागेल. शी विल कॉल मी. आता बघा बरं, ती मला कॉल करेल. आता बरोबर आहे का? झालं, संपलं वाक्य. म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे त्याला म्हणतात इंडिपेंडंट क्लॉज. अर्थ कंप्लीट आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, सगळं ओके आहे. डन. आता आहे का? आता मी काय करतो, फक्त एक शब्द जोडतो. बघा जादू. इथं जोडला मी इफ. आता इथं इफ जोडला म्हणजे फुल स्टॉप जाईल. इथं काय येईल? कॉमा आला. आता वाचू आपण. इफ आय राईट अ लेटर शी विल कॉल मी. जर मी पत्र लिहिलं तर ती मला कॉल करेल. ती मला बोलवेल. ऍक्च्युअली सांगतो, ती मला बोलवेल. कॉल करण्याला कॉल अप फ्रेज आहे. ती मला बोलवेल. पण ती मला केव्हा बोलेल?
जर मी कॉल केला तर. आता फक्त मी सांगतो तेवढं वाक्य वाचू पण तुम्हाला कळायचा. इफ आय राईट अ लेटर, थांबा इथं. एवढं. याच्यात मेन वर्क कोण आहे? राईट. इफ आय राईट अ लेटर, ठीक आहे. जर मी पत्र लिहिलं तर, थांबून जायचंच. वाक्य कम्प्लीट आहे का? जर मी पत्र लिहिलं तर. आता पुढे बोलून नका काही. जर तुम्ही अभ्यास केला तर, काय बोलत नाही मी पुढे आता. अपूर्ण नाही. जर आता क्लासमध्ये झोपला तर, काहीच बोलत नाही पुढे. अपूर्ण नाही. मग जरा विचार करा, तर काय त्या दुसऱ्या वाक्यावर डिपेंड आहे. त्या दुसऱ्या वाक्यावर डिपेंड आहे म्हटल्यानंतर हे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये मेन वर्ब आहे, म्हणजे याला मी क्लॉज म्हणेल इंग्लिशमध्ये. बरोबर का? आणि ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण नाही आहे. तो पूर्ण कोणावर माहितीये का? ह्या वाक्यावर. जर मी पत्र लिहिलं तर काय? शी विल कॉल मी, ती मला बोलवेल. मग यावर हे वाक्य डिपेंड आहे, म्हणजे हा आला डिपेंडंट क्लॉज. कळाला का? तो आला सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. आणि आता एक मिनिटासाठी हे जे पिवळ्या रंगाने मी हायलाइट केलंय ते वाक्य वाचू नका, फक्त तिकडचं वाक्य वाचा. ते कम्प्लीट आहे का? शी विल कॉल मी, संपलं. म्हणजे त्याला ह्या वाक्याचं देणं घेणं आहे का? नाही. पण ह्या वाक्याला दुसऱ्या वाक्याचे देणं घेणं आहे. म्हणजे हा वाक्य जर कम्प्लीट आहे अर्थ, याला म्हणेल मी इंडिपेंडंट क्लॉज, मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. इथपर्यंत ओके आहे का? म्हणजे याचा अर्थ आपल्याला समजला की डिपेंडंट क्लॉज म्हणजे असं वाक्य ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब तर आहेच, की ज्याचा अर्थ अपूर्ण आहे आणि तो अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला दुसऱ्या वाक्याची गरज पडणार आहे. इथपर्यंत क्लिअर? समजलाय? मग तुम्ही सांगा, आतापर्यंत नोट्स मध्ये जेवढे पेज आपण वाचले 210, 220 पेज पर्यंत जेवढे वाक्य मी लिहिले आहेत ते डिपेंडंट क्लॉज असतील का इंडिपेंडंट? नाही, माझा प्रश्न काय आहे, फक्त आयदर ऑर डिपेंडंट असेल का इंडिपेंडंट? दोन्ही. अरे त्या नोट्स मध्ये वाक्य वाचले कम्प्लीट अर्थ आहे ना त्याला, मग ते इंडिपेंडंट असतील ना. डिपेंडंट लिहून काय करणार, तिथं अपूर्ण राहतील ना ते. अरे पण मग त्याला दुसरं वाक्य आहे ना जोडलेलं. काय समजेल तुम्हाला? अरे त्याचा अर्थ पूर्ण आहे, मग अर्थपूर्ण वाक्य नोट्स मध्ये अशा हाफ ठेवलेत का मी? पूर्ण आहेत ना. अरे तुम्ही खरंच आहे ना, सगळे ड वर्गातले विद्यार्थी इथं. असू द्या, मी पण तिथं होतो. पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. हे बघा आता, यू स्टडी हार्ड. कसा करायचा? एकदम हार्ड. मग आता हार्ड कोण आहे? ऍडजेक्टिव्ह का ऍडवर्ब? काय 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 स्टडी हार्ड ऍडवर्ब आहे तो. ऍडवर्ब ऑफ मॅनर. बरोबर, ठीक आहे. मागच्या बेंचवर हुशार आहे. इफ यू स्टडी हार्ड, फुल स्टॉप करतो मी इथं. अभ्यास करा जोरात. यू विल पास. यू विल पास म्हणजे पास द एक्झाम. हे दोन वाक्य लिहिले मी. ठीक आहे. आता मला सांगा, दोन्ही वाक्य कम्प्लीट आहे का नाही? कम्प्लीट आहे. मग दोन्ही वाक्य मी काय म्हणेल, कोणते क्लॉज आहे ते? इंडिपेंडंट. बरोबर का? इंडिपेंडंट, राईट. इंडिपेंडंट क्लॉज आहे. आता मी काय करतो बघा, नीट आहे का? इन केस यू स्टडी हार्ड, आता काय करू? कॉमा. इन केस यू स्टडी हार्ड यू विल पास. आता अर्थ काय झाला? समजा जर तुम्ही खूप अभ्यास केला तर तुम्ही पास होणार. आता फक्त एवढं वाक्य आपण वाचूया. इन केस यू स्टडी हार्ड, जर समजा तुम्ही अभ्यास केला तर काय? यू विल पास. म्हणजे इकडच्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसरं वाक्य पाहिजे. मग हे जे वाक्य ना याचा अर्थ पूर्ण नाही आहे. हा डिपेंडंट आहे आणि हा कोण आहे? इंडिपेंडंट आहे. म्हणजे हा कोणावर डिपेंड आहे? इंडिपेंडंट वर. नाही, पण जर मी डिपेंडंट खोडून टाकला, इंडिपेंडंटला काही फरक नाही पडणार, तो स्वतंत्र आहे. यू विल पास, संपलं. पण याला गरज आहे, डिपेंडंट क्लॉजला इंडिपेंडंटची गरज आहे. इतकं क्लिअर का? ठीक आहे. मी दुसरं वाक्य लिहिलं आता आहे. आता तिसरं लिहितो मी. बघा, त्यासाठी मला सगळं खोडावं लागेल आता. हे बघा, आय
will not help you, will not help you unless you give me my money, give me my money. आता आपण एक काम करू, फक्त आय विल नॉट हेल्प यू पर्यंत वाचू, इथून पुढे काही वाचू नका. आय विल नॉट हेल्प यू हे वाक्य कंप्लीट आहे का? मी तुला मदत नाही करणार, संपलं, कंप्लीट आहे वाक्य. हे कोणतं असेल? इंडिपेंडंट क्लॉज. आता ह्या अनलेस पासून पुढे वाचू आपण. अनलेस यू गिव्ह मी माय मनी, जर तू माझे पैसे नाही दिले तर काय? मग हे जे अंडरलाईन केलेलं वाक्य हे काय? डिपेंडंट क्लॉजचं आहे. आणि इंडिपेंडंट कोणतं आहे? आय विल नॉट गिव्ह हेल्प यू. ठीक आहे. दुसरं वाक्य लिहू तुम्ही. इन केस इट रेन्स, it rains, I must carry an umbrella. आता थांबा, आय मस्ट वाक्य वाचू बघता पण आता. आय मस्ट कॅरी अन अम्ब्रेला, मी अम्ब्रेला सोबत ठेवली पाहिजे. हे वाक्य कंप्लीट आहे का? कंप्लीट आहे. मग कोणता क्लॉज असेल? ओके, इंडिपेंडंट आहे ना. अक्षय काळे त्यामध्ये लुक, हा लुक तो दिसणार नाहीये. ते लुक म्हणजे ब्रेवरी असते. ते ब्रेवरी म्हणजे त्याची ताकद आहे. तो दिसतो एकदम तुफान भारी, म्हणजे काय की तो उडी मारण्याच्या आधी त्याच्यातली ती पॉवर दाखवतोय, म्हणून तो लुक, तो लिंकिंग वर्ब नाहीये. याच्यावर तिकडे लक्ष द्या. आता यामध्ये बघा, आय मस्ट, हे बघा, आय मस्ट कॅरी अन अम्ब्रेला, हे वाक्य कंप्लीट आहे का? कंप्लीट आहे. आता इथं इन केस इट रेन्स, जर पाऊस पडला तर काय? हा कोण असेल? डिपेंडंट. इतकं कळालं का? पुढचं वाक्य बघा. यू वुड विन द मॅच, यू वुड विन द मॅच इफ यू वर्कड हार्ड. थांबा इथं. आता ह्या केसमध्ये फक्त मॅच पर्यंत वाचू आपण. यू वुड विन द मॅच, याच्यात काय? तू मॅच जिंकला असता. कोणता? इंडिपेंडंट आहे. आणि पुढे वाचू आपण, इफ यू वर्कड हार्ड, हे काय असेल? डिपेंडंट ना. की जर तू अथक काम केलं असतं तर काय? मॅच जिंकला असता. बरोबर आहे? ठीक आहे. आता बघा, आय विल वेट हिअर, हे वाक्य कंप्लीट आहे का नाही सांगा? आय विल वेट हिअर संपलंय. हा, म्हणजे हा कोणता क्लॉज असेल? इंडिपेंडंट. अंटिल शी कम्स बॅक, अंटिल शी कम्स बॅक. आता सांगा बरं. अंटिल, जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत काय? आय विल वेट. मग हा जो अंटिल पासून पुढे बॅक आहे, हा कोण असेल? डिपेंडंट. इफ पासून पुढे काय असेल? डिपेंडंट. ओके, डन. आता नीट आहे का? जे मी अंडरलाईन केलेले डिपेंडंट वाक्य आहेत, त्यांच्यात दोन गोष्टी मला दिसतात. झोपल्या बघा त्या, थोडस झोपल्या होत्या, जास्त नाही. उठल्या आता त्या. आता त्याच सांगते ना आपल्याला की अंडरलाईन केलेल्या वाक्यामध्ये दोन गोष्टी काय आहेत? चहा आहे ना. काय त्यात अंडरलाईन केलेल्या दोन गोष्टी? काय काय? अरे वा, हे ते एकच सांगितलं. वर्ब आहे. अरे वा, दुसरं वर्ब आहे. फुल स्टॉप आहे. काय काय? कंजंक्शन तर आहे. काय काय? कंडिशन. बरं ठीक आहे, कंडिशन नाही. बघा ऐका, आता मी काय म्हणतो, आता एका मिनिटासाठी सगळे कंजंक्शन काढून टाका आणि वाक्य वाचा. तुम्हाला ते दोन्ही इंडिपेंडंट वाटतील. बघा, आय विल नॉट हेल्प यू, यू गिव्ह मी माय मनी, दोन्ही इंडिपेंडंट आहे. हे समजलं का? दुसरं बघा, इट रेन्स, आय मस्ट कॅरी अन अम्ब्रेला, दोन्ही इंडिपेंडंट आहे. यू वुड विन द मॅच, यू वर्क हार्ड, दोन्ही इंडिपेंडंट आहे.
आय विल नॉट, आय विल वेट हिअर, शी कम्स बॅक. दोन्ही इंडिपेंडंट आहे. म्हणजे याच्यात एक गोष्ट शिकलो आपण, नीट आहे का, जर कंजंक्शनने जोडलेलं वाक्य आहे तेच डिपेंडंट क्लॉजचं आहे. हे पहिली गोष्ट सांगायची होती मला. काय सांगितली? हे नाही सांगितलं तुम्ही कंजंक्शनने जोडलेलं वाक्य डिपेंडंट क्लॉजचं आहे. कंजंक्शनने जोडलेलं वाक्य तुम्ही त्यात कंजंक्शन 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 करताय. तुम्ही एक गोष्ट बघा, मी इथं कंजंक्शन सुरुवातीला आहे, पहिला डिपेंडंट क्लॉज आहे, मध्ये कंजंक्शन आहे, दुसरा डिपेंडंट क्लॉज आहे. आता जर मी सगळे कंजंक्शन काढून घेतले, हा बघा, हा अनलेस काढला मी, हा इफ काढला, हा अंटिल काढला आणि इन केस काढला, आता डिपेंडंट नाही येते, इंडिपेंडंट आहे. मग माझा पहिला प्रश्न काय आहे, नीट आहे का, इंडिपेंडंट क्लॉजला कंजंक्शनची गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे. आणि डिपेंडंट क्लॉज लिहायचा असेल तर तुम्हाला कंजंक्शन मस्ट आहे. बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, जर मला डिपेंडंट क्लॉज शिकवायचा आहे तर मला काय शिकावं लागेल? कंजंक्शन. इतकं क्लिक झालं. मग जेवढे कंजंक्शन आहे सगळे, ऍज सुन ऍज, नॉट ओनली, बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर ऑर, सगळे कंजंक्शन जे आहे 80-90 त्यांनी जोडलेलं वाक्य काय असतात? डिपेंडंट क्लॉजचे असतात. आणि ज्या वाक्याला कंजंक्शन नसतं ते इंडिपेंडंट क्लॉजचं असतं. इतकं क्लिअर का? समजलं खरं? माझं तुम्ही मला सांगणार आहात की कंजंक्शन कुठे येईल, वाक्याच्या सुरुवातीला का वाक्यांच्या मध्ये? ऍक्च्युली ते यायला पाहिजे खरं. अरे झोपू नका तुम्ही, झोपू नका. कुठे येईल ते? वाक्यांच्या सुरुवातीला पण, वाक्यांच्या मध्ये पण, आणि वाक्यांच्या कुठे नाही. शेवटी काय गलतीच होते. मी पास होईल अभ्यास केला आणि नंतर काय तर का? ठीक आहे, इतकं क्लिअर का? म्हणजे कंजंक्शन दोन ठिकाणी येतं, वाक्यांच्या सुरुवातीला, वाक्यांच्या मध्ये. जे कंजंक्शनने जोडलेलं वाक्य ते असेल डिपेंडंट क्लॉज. आणि आता काय सांगतो, नीट आहे का, कंजंक्शनचे भरपूर रूल आहे. हा, ते लेसच्या वाक्यात शुड येतो, अनलेसच्या वाक्यात नॉट येत नाही, आणि दॅटच्या वाक्यात मे येतं, ते आहे, भरपूर रूल आहे. जोही मी कंजंक्शनचा रूल सांगेल तो फक्त कंजंक्शनच्याच वाक्याला अप्लाय होईल. आज स्टेज झाली तरी पण एक तरुण मला भेटलास आणि तो त्याने तेव्हा प्रश्न विचारतो जेव्हा मेन्सला येतो, काही कामचं नाही ते. बघा आता इथं अनलेस आहे का? अनलेस, अनलेसच्या वाक्यात नॉट येत नाही. मी हेच वाक्य टाकलं आजच्या टेस्टला, तो ने सर बघा अनलेसच्या वाक्यात नॉट आला आहे. आता मेन्सला 40 दिवस बाकी, मेन्सला अनलेसच्या वाक्यात नॉट आलाय म्हणे. अनलेसच्या वाक्यात नॉट म्हणजे अनलेसचं वाक्य मागे नाहीये, पुढे पुढे. मग कंजंक्शनचं वाक्य जे कंजंक्शनने जोडलेलं तेवढं वाक्य, तेवढं म्हणजे सांगू कोणतं? फक्त डिपेंडंट क्लॉज वालं. त्याचा इंडिपेंडंट क्लॉजची काही संबंध नाही. तो इंडिपेंडंट क्लॉज काय म्हणेल ते काय भानगडी त्या कंजंक्शन तिकडे निपटते, ते माझ्या वाक्यात नाही. म्हणजे ह्या अनलेसचा नियम फक्त एवढ्या वाक्यात अप्लाय होईल, ह्या इन केसचा नियम फक्त ह्या रेंज पर्यंत अप्लाय होईल, ह्या इफचा इथून हा पुढे पुढे तिकडे जात होतो, पाय सटकला माझा. ठीक आहे, इकडे पुढे येईल. ठीक आहे, सेम थिंग अंटिलचा पण पुढच्या वाक्यात होईल. इतकं क्लिअर का? आता मी प्रत्येक कंजंक्शनचे नियम सांगितलं, डोक्यात फिट करा. ते कंजंक्शनच्याच वाक्याला म्हणजे डिपेंडंट क्लॉजला, इंडिपेंडंट क्लॉजला त्याचा काही देणं घेणं नाही. इतकं क्लिअर का? डन खरं झालं? मग समजलं तुम्हाला? डन. बर झालंय? ठीक आहे, आता ऐका मग. हे बघा, इथली तुम्ही कंजंक्शन, कंजंक्शन झालं. कंजंक्शनचे दोन प्रकार आहे काहीतरी, सबऑर्डिनेट कंजंक्शन, कोऑर्डिनेट. लक्ष द्या फक्त. इकडे क्लॉज, क्लॉजचे किती प्रकार तुम्ही सांगा आता? दोन आहे. कोणते? डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. डिपेंडंट अजून एक शब्द आहे सबऑर्डिनेट. इंडिपेंडंट दोन शब्द आहे, मेन आणि प्रिन्सिपल. ठीक आहे. आणि सिंथेसिस एक असतं, सिंथेसिस झालं का? सिंथेसिस
एकत्रीकरण. ते 4 प्रकारचे वाक्य आहे. एक आहे सिंपल सेंटेन्स, ठीक आहे, एक आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, एक आहे कॉम्पाऊंड तुमचा, आणि एक आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स. फक्त नीट ऐका तुम्ही, तुम्हाला काही गरज नाही नोटची, पण सगळे उत्तर क्लिक करणार, आय गॅरंटी यू. 2-3 प्रश्न सोडले तुम्ही सगळे क्लिक करणार, नीट ऐका फक्त आता व्यवस्थित ऐका. आता इंडिपेंडंट क्लॉजला कंजंक्शनची गरज आहे का? काही गरज नाही. डिपेंडंट क्लॉजला कंजंक्शनची गरज आहे का? आहे, बरोबर, ठीक आहे. आता मी इथे एक वाक्य लिहिलं आणि तो फुल स्टॉप दिला. जर याचा अर्थपूर्ण आहे, कंप्लीट आहे, हा कोणता क्लॉज असेल? इंडिपेंडंट. आता याला मी कंजंक्शन जोडलं आणि दुसरं वाक्य लिहिलं, हे काय असेल? डिपेंडंट. व्हेरी गुड. पण आता जरा एक विचार करा, मी आधी आपलं एक वाक्य बरं होतं ना हे, ठीक आहे, अजून हे दुसरं वाक्य आहे, ठीक आहे. म्हणजे बघा मी काय म्हणतो आता, आय विल पास द एक्झाम. हे वाक्य करेक्ट आणि फुल आहे का? कंप्लीट आहे का? बरोबर आहे, कंप्लीट आहे, अर्थपूर्ण आहे. हा कोणता क्लॉज असेल? इंडिपेंडंट. इंडिपेंडंट टेनचा सेंटेन्स काय आहे? हा, हे वाक्य कंप्लीट आहे, हा, म्हणजे याचा अर्थ पूर्ण आहे, म्हणजे हा कोणता क्लॉज असेल? इंडिपेंडंट. एकदम सोपं सांगू का? इंडिपेंडंट क्लॉज किंवा मेन क्लॉज कसा ओळखायचा? त्यात कंजंक्शन नाही. आता मी काय करतोय, कंजंक्शन जोडतो. हा बघा, इफ, हा फुलस्टॉप खोडून टाकतो. आता कशाला कॉमा येईल काय पण नका सांगू. इफ आय स्टडी हार्ड, ठीक आहे. मग आता या केसमध्ये आय विल पास द एक्झाम इफ आय स्टडी हार्ड. जरा एका मिनिटासाठी इफ आय स्टडी हार्ड वाचू नका, गृहित धरा तर काहीच नाही आहे, ब्लँक आहे स्क्रीन असं समजा, ठीक आहे. मग आता आपण वाक्य वाचू की आय विल पास द एक्झाम. हे वाक्य कोणतं आहे? इंडिपेंडंट आहे, बरोबर का? ठीक आहे. आता इफ वाचू नका, आय स्टडी हार्ड, कोणता क्लॉज आहे? इंडिपेंडंट, बरोबर. त्यात मी इफ जोडला, आता कोणता आला? डिपेंडंट. मी काय केलं माहितीये का, मी कंजंक्शन जेव्हा आणतोय तेव्हा दोन्ही वाक्यांना एकत्र करतोय, आणि कंजंक्शन जेव्हा मी काढतोय तेव्हा दोन्ही वाक्य सेपरेट होत आहे, बरोबर. दोन्ही वाक्य सेपरेट आहे बिचारे, गुण्या गोविंदांना आणताय, त्यांना इफने एकत्र आणलं, करताय का? आणि जेव्हा कंजंक्शन एकत्र आणतोय तेव्हा दोन वाक्यांचं एक वाक्य करतोय, दोन वाक्यांचं एक. हे दोन वाक्य 3 वाक्यांचं जेव्हा एकत्रीकरण करतो त्याला कंजंक्शन लागतोच. तुम्हाला 2 वाक्य एकत्र करायचे, 3 वाक्य एकत्र करायचे, तर एकत्र करणारा कोण असतो? कंजंक्शन असतो. आणि हे 2-3 वाक्यांचं एकत्रीकरणाच्या प्रोसेसला म्हणतो आपण सिंथेसिस, ठीक आहे, त्याला सिंथेसिस म्हणतो. मग आता हे एक वाक्य आहे आणि हे एक दुसरं वाक्य आहे, हे कंपाईल केलं, किती वाक्य झालं आता? एक. मग 2-3 वाक्य जोडून जेव्हा एक वाक्य बनतं, ते एक बनलेलं वाक्य म्हणजे ह्या 4 वाक्यांपैकी एक असतं. ते एक तर सिंपल असेल, कॉम्प्लेक्स असेल, कंपाऊंड असेल किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स असेल. समजलंय का? पण जरा एका मिनिटासाठी आपण कंट्रोल झेड करूया, ठीक आहे, म्हणजे अंडू करूया आपण. जरा हे 2 वाक्य न जोडता सेपरेट करू. सेपरेट आहे, कोणते क्लॉज असेल? इंडिपेंडंट क्लॉज आहे. आता इथं सिंथेसिसचा काही संबंध नाही, समजलं का? सिंथेसिस तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते जुळवाजुळवी करणार, आणि हे जुळवाजुळवी करण्यासाठी काय पाहिजे? कंजंक्शन पाहिजे, समजलं का? आता जरा बघा किती स्मार्ट लोक आहे. हा कंजंक्शन घेतला, मी घेतला, हा कंजंक्शन घेतला म्हणजे 100% तो डिपेंडंट क्लॉज झाला. डिपेंडंट क्लॉज एकटा काय करेल तिथं? त्याला मी इंडिपेंडंट क्लॉज जोडेल, हे जोडल्यानंतर ते सिंथेसिस होईल. कळलं का प्रोसेस? म्हणजे एक गंमत सांगू तुम्हाला, सांगू का खरं? आपण हे चॅप्टर 3दा शिकणार आहोत. एक कंजंक्शन म्हणून, एक क्लॉज म्हणून, आणि एक सिंथेसिस म्हणून. ते चॅप्टर रिपीट होईल.
नाही समजला. मी समजतो ना काही चेहरे बघा काय होतं, काय चाललं बाबा हे. ठीक आहे ऐका, मी यातलं एक कंजंक्शन घेतलं, दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, अनलेस, अनटिल, ॲज सुन ॲज. एक कंजंक्शन घेतला हातावर, त्याचा रूल लिहून दिला, म्हणजे वाक्य लिहून दिले. मग त्याचे वाक्य लिहून दिले म्हणजेच तुम्ही डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लॉज एकत्र लिहिले, बरोबर. आणि ते बनलेलं वाक्य म्हणजेच सिंथेसिस. आता क्लॉजला या. क्लॉज जेव्हा डिपेंडंट इंडिपेंडंटचं वाक्य लिहून देईल मी, म्हणजे त्यात कंजंक्शन येईल, म्हणजे ते सिंथेसिस होईल. जेव्हा मी तुम्हाला सिंपल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स लिहून देईल, त्यामध्ये कंजंक्शन येणारच आहे आणि त्यात डिपेंडंट आणि इंडिपेंडंट क्लॉज येणारच आहे. नाही समजलाय का? थांबा, मी तुम्हाला प्रत्यक्षदर्शी उदाहरण देऊन समजवण्याचा प्रयत्न करतो. या कंजंक्शन मध्ये भरपूर कंजंक्शन आहेत. ते काय काम करतात तुम्ही सांगा आता मला. वाक्यांना दोन किंवा अनेक वाक्यांना एकत्र करायचं काम कंजंक्शन करतात. पण जेव्हा 2-3 वाक्य एकत्र होऊन एक वाक्य बनतं, ते एकच वाक्य असतं. मग त्या एका वाक्यात अनेक वाक्य असतात, ते पोट वाक्य, पोटात 2 पाय. मराठी व्याकरण. पोट वाक्य प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. प्रधान म्हणजे हेड आहे, इंडिपेंडंट क्लॉज. गौण आहे तर सबऑर्डिनेट क्लॉज. कळलं काय? म्हणजे 1-2 हे 2 वाक्य एकत्र करण्यासाठी कोण पाहिजे? कंजंक्शन. मग यातला एक मी कंजंक्शन उचलला इथं, इफ. दिसला का इफ? आता मी इफला जोडून जे वाक्य लिहल, ते वाक्य 100% डिपेंडंट क्लॉजच असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हो ना, व्हेरी गुड. मग बघा, इफ आय रन, कॉमा, बरोबर का? जर मी धावलो तर काय? काहीच माहित नाही, अपूर्ण आहे. मग याला आहे बघा, याच्यातला एक उचलला मी इफ आणि याच्यातला उचलला मी डी, डिपेंडंट क्लॉज. ठीक आहे, हे कळालं का? आता काय लिहू? इंडिपेंडंट क्लॉज. व्हेरी गुड. इफ आय रन, आय विल विन द रेस. अरे वा, ठीक आहे. आता हे जे आय विल विन द रेस आहे, हे काय? इंडिपेंडंट. मग बघा, हे 1, हे 2, हे 3 आणि हे सगळं 4. समजलं? झालं. तर मला एक म्हणायचं की हे तिन्ही चॅप्टर 3दा शिकायचे आपल्याला, हे करताय. पण तुम्ही सिंथेसिस शिकला तरी त्याला कंजंक्शन पाहिजे, आणि तुम्ही क्लॉज शिकला तरी त्याला कंजंक्शन पाहिजे. आणि जर तुम्ही कंजंक्शन जर नाही शिकलात तर हे दोन्ही चॅप्टर राहू द्या. मग म्हणजे थोडक्यात या सगळ्या चॅप्टरचा सारांश कशावर आहे? कंजंक्शनवर आहे. कंजंक्शन ज्याच्या डोक्यात फिक्स आहे त्याच्या 8 पैकी 8 करेक्ट येतील. क्लॉज सोडून द्या, क्लॉज आणि सिंथेसिस सोडून द्या. का माहितीये? त्या कंजंक्शन वरनं कळतं की हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे, हे सिम्पलचं आणि कंपाऊंडचं आहे. कंजंक्शन वरून कळतं. इतकं करताय. मग आता तुम्ही मला सांगा, पहिलं चॅप्टर काय चालू करू? सिंथेसिस, क्लॉज का कंजंक्शन? कंजंक्शन. आणि कंजंक्शन चॅप्टर संपलं की काय घेऊ? क्लॉज. कशाला घेऊ क्लॉज? संपलं नाही त्यातच. अरे यातच संपलं ना ते. ठीक आहे, घेऊ. बरं ठीक आहे, पुन्हा घेऊ. तेच वाक्य पुन्हा वाचून दाखवेल. ठीक आहे. नाही कळत आहे का? काय लोकांचे चेहरे असे, अरे बाबा काय चाललं होतं आता? गोल गोल चेंडू आहे, फायर रन. गेले तुम्ही, उडाले. आता पुढच्या लेक्चर बसा. नीट आहे का? आता पुढे जाऊ थोडं. आता जाऊ, आता पुढे थोडं. ठीक आहे, इतके सोपं नाही येते. बरं. डन ना? हे बघा, कंजंक्शन जोडणार तेव्हा कोण येईल? डिपेंडंट क्लॉज. आता एका मिनिटासाठी डिपेंडंट क्लॉज काढून टाका बाजूला. एका मिनिटासाठी डिपेंडंट क्लॉज हाकलून द्या बाहेर. हाकलला. आता कंजंक्शन येईल का? नाही. मग मला सांगा, आता सिंथेसिस होईल का? नाही. आता क्लॉज होईल, पण एकच होईल, इंडिपेंडंट क्लॉज. व्हेरी गुड. क्लिअर का? ठीक आहे. मग जाऊ पुढे का अजून एकदा रिपीट करू? जाऊ ना हळूहळू. खरं? ठीक आहे. पाऊस येतो बाहेर. लाईट जाऊ शकते, लाईव्ह वाल्याने गडबड करू नका. पाऊस इतके मुसळधार सुरू होण्याचे चान्सेस आहेत. लाईट गेली तर काही गडबड नाही, तर थांबून जाऊ आपण. हा पुढचं घेतो, थांबा. आता आहे का? आता दुसरा टप्पा आहे.
पहिला टप्पा सोपा होता. पुन्हा सांगतो. जर स्वतंत्र वाक्य असेल, त्याला अर्थपूर्ण आहे, तर ते कोणता क्लॉज असेल? इंडिपेंडंट. आणि जर मग डिपेंडंट क्लॉज लिहायचा आहे तर कंपल्सरी काय पाहिजे? कंजंक्शन पाहिजे. आणि कंजंक्शन नसेल तर इंडिपेंडंट क्लॉज. पण जर मी दोन वाक्य एकत्र करतोय तेव्हाच त्या वाक्याचं बनलेलं रूपांतर सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये होईल. बरोबर का? बरोबर आहे? ठीक आहे. मग आता घेऊया पहिलं कंजंक्शन. नीट आहे का आता? आता कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. बाहेर नका बघू, खिडकीच्या बाहेर पाऊस आहे, बघितलं आपण. कंजंक्शनचे दोन प्रकार आहे. हे प्रकार डॉट बाय हॅट पाहिजे. मराठीमध्ये बघा, ते न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक, ते आहे ते रीतीवाचक, वेळवाचक, वेळवाचक नाही, कालवाचक, स्थलवाचक. हा ठीक आहे, तेच आहे. हा तेच ते. कंजंक्शनचे दोन प्रकार आहे. एक आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन, एक आहे कोऑर्डिनेट कंजंक्शन. मोबाईल ठेवून द्या मागे. मॅन इन चेक शर्ट. सबऑर्डिनेट कंजंक्शन आणि काय? कोऑर्डिनेट कंजंक्शन. कोऑर्डिनेट. ठीक आहे, डन. आता कंजंक्शनचं काम काय आहे बरं? दोन किंवा अनेक वाक्यांचं एकत्रीकरण. ठीक आहे, एकत्र झालं की त्याची वाक्य बनतात, तेच असतं सिंथेसिस. इथपर्यंत ओके. आता काही कंजंक्शन जे आहे ते मुठभर इकडे आहे, इथं आहे, आणि काही इथं आहे. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल मी एक गृहीत धरा की सबऑर्डिनेट मध्ये मी इफ घेतला. इफ येतं. इथं मी दॅट घेतला. ठीक आहे, इथं मी सिन्स घेतला, ॲज घेतला. ठीक आहे, आहे भरपूर आहे. ॲज सुन ॲज, नो सुनर दॅन, हार्डली बेन, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, सच दॅट, स्कार्सली बेन, भरपूर आहे असे. एच्या मध्ये मी घेतले, कोऑर्डिनेट मध्ये मी घेतो महत्वाचे, जसं अँड आहे, बट आहे, ऑर आहे, नॉर आहे. ठीक आहे, एट आहे, स्टील आहे, भरपूर आहे, असे घेतले मी. इतकं कळलं का? काही कंजंक्शन इकडे आणि काही कंजंक्शन इकडे आहेत. समजलं? यांनी जोडलेले वाक्यच होतील सिंथेसिस. समजलं इथपर्यंत? सगळ्या कंजंक्शनला आपण डिव्हाइड केलं आहे. एक आहे सबऑर्डिनेट आणि एक आहे कोऑर्डिनेट. ते सबऑर्डिनेट क्लॉज आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन ते मिक्स करू नका. शब्द सारखा आहे. ठीक आहे, जाऊ पुढे. तर कंजंक्शनचे दोन प्रकार, सबऑर्डिनेट कंजंक्शन आणि कोऑर्डिनेट. आता आहे का मी काय म्हणतोय? हे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन असतात, ठीक आहे, यांनी जोडलेलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं आणि कोऑर्डिनेट कंजंक्शन जोडलेले वाक्य कंपाऊंड कंजंक्शनचे असतात. म्हणजे हे वाक्य इथं आणि या वाक्यामध्ये कंजंक्शन आहे, राईट? हे कंजंक्शन जर कोऑर्डिनेट कंजंक्शन असेल तर वाक्य कोणतं? कंपाऊंड. आणि हाच कंजंक्शन जर सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल तर कॉम्प्लेक्स. मग तुम्ही सांगा, त्या वाक्यामध्ये वर वरनं तुम्ही सिंथेसिस ओळखणार का ऑब्जेक्ट वरनं? कंजंक्शन वरनं. आणि जर तुम्हाला कंजंक्शनच माहित नाहीये तर काय करणार आता? सोडून द्या. मग हे पाठ नाही, सांगतो स्टेप बाय स्टेप, सगळे शिकायचे आपल्याला. सबऑर्डिनेट कंजंक्शन ज्याला माहिती आहे, कोऑर्डिनेट कंजंक्शन ज्याला माहिती आहे, तो तिसऱ्या सेकंदाला गोल करेल. तो बघणार नाही तिथं काय वाक्य, बघणार नाही तो. मग हे जे टॉपर असतात ते वाक्याने वाचत. ऑर कंपाऊंड सेंटेन्स, इफ कॉम्प्लेक्स सेंटेन्स, संपलं. ते वाक्य कोणी वाचत नाही. मग मराठी व्याकरण जर, तर, जेव्हा, तेव्हा हे मिश्र वाक्य आहेत, म्हणून हे मिश्र वाक्य आहे. आणि किंवा हे संयुक्त वाक्य आहे. बरोबर का? तेच आहे ना, कॉपी पेस्ट आहे इथं ते. मग हे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे भरपूर आहे, हे भरपूर आहेत, 30-40. यांनी जोडलेलं वाक्य असेल कॉम्प्लेक्स आणि हे जे कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे यांनी जोडलेलं वाक्य असेल कंपाऊंडचं. इतकं क्लिअर का? डन. मग बघा कसं, हे बघा कसं. ही डू ऑर डाय, he studied but he failed. ठीक आहे, पुढचं. as he came
ऑल स्टूड अप. ऑल स्टूड अप. इफ आय विल पास इफ आय स्टडी. आता मला तुम्ही वाक्य ओळखून देणार कोणतं कॉम्प्लेक्स आहे कोणतं कंपाऊंड आहे. ठीक आहे. आता आपण पहिलं वाक्य वाचूया डू ऑर डाय. तर डू वरनं मला कळालं की हा जो डू आहे हा V1 आहे, याच्यावर नाही का. कशावरून तुम्ही ऑर वरती गेला डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही डू नाही बघितला ना, ऑर बघितला. म्हणजे तुम्हाला कळलं की सिंथेसिस ओळखण्यासाठी काय माहिती पाहिजे, कंजंक्शन. मग ऑर म्हणजे हा ऑर इथं आहे म्हणजे कंजंक्शनचा प्रकार कोऑर्डिनेट आहे, म्हणजे हे वाक्याला कंपाऊंड. समजलं का. आता इकडे या, इथं म्हटलं त्याने बट का, ही स्टडीड बट ही फेल्ड. मग बट मला दिसतो आहे इथं, कोऑर्डिनेट आहे, म्हणजे हे वाक्य पुन्हा आलं कंपाऊंड. म्हणजे सिंथेसिस, कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स ओळखण्यासाठी एकच शब्द माहिती पाहिजे, तो म्हणजे कंजंक्शन. ज्याचे दोन प्रकार पडतात, एक डायरेक्ट आणि एक इनडायरेक्ट. नाही, एक सबऑर्डिनेट आणि एक कोऑर्डिनेट. सबऑर्डिनेटने जोडलेले वाक्य कॉम्प्लेक्सचे असतात आणि कोऑर्डिनेटने जोडलेले वाक्य कंपाऊंडचे असतात. इतकं समजलंय. आता तुमचा प्रश्न हाच असेल, हे कसे पाठ करू. पाठच करायची गरज नाहीये, या सॅटर्डेला तुम्ही मला सांगणार, लेक्चर होतील ना आपले. ठीक आहे. नंबर नेक्स्ट. आता इथे या, ऍज ही केम ऑल स्टूड अप. जसा तो आला ते सगळे उभे राहिले. मग आता ह्याच्यात ऍज आहे का, मग ऍज आहे म्हटलं तिथे ऍज दिसला का, हे वाक्य कोणतं असेल, कॉम्प्लेक्स. आय विल पास इफ आय स्टडी, याच्यात इफ आहे का, हे वाक्य असेल कॉम्प्लेक्स. ओळखता आलं. आताही प्रश्न घेतलेले की तुम्हाला डझन भर प्रश्न करायला येतील. हे कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे, हे कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे ते ज्याला त्या कंजंक्शनने जोडलेले असतात, जे कंजंक्शन सबऑर्डिनेट कंजंक्शन असतात. आणि कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे ते ज्याला त्या कंजंक्शनने जोडलेले असतात, जे कंजंक्शन कोऑर्डिनेट कंजंक्शन असतात. बरोबर का. डन. समजलंय. आता मी जो अभ्यास करतो तेव्हा मला हा प्रश्न पडला होता या चॅप्टरचा, असं काय जादू आहे, हे कंजंक्शन म्हणजे कॉम्प्लेक्स आणि हे कंजंक्शन कंपाऊंड, यांची काय भिशी लागली काय, की ऑर तुम्ही तिकडे जा रे बट इकडे असेल ना, काहीतरी काहीतरी लॉजिक असेल ना, की बाबा ह्या कंजंक्शनचं वाक्य कॉम्प्लेक्स आहे आणि हा कंजंक्शन कंपाऊंड आहे. मग आपला गाव मी पण असं काय, हे तिकडे टाकून दिलं काय बिघडलं असतं, इकडे जागा नाही ह्या टाकून दे इकडे, झालं असतं नाही. तर खूप मोठा बदल आहे. आता समजून घ्या नीट. आता ज्या लोकांना कंजंक्शन पाठ करायचे नाही आहे त्यांच्यासाठी हे, की ज्यांना कंजंक्शन पाठ होणार नाही, खूप आहे ते 70-80 शब्द आहेत, अराउंड 70 वर्ड्स आहेत, ते एक एक शिकायचं आपल्याला. तो दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, अनटिल, अनलेस, नायदर नॉर, असे 70. ठीक आहे. तर मी तर नाही पाठ केलेले, पण वाक्यानुसार मला लगेच कळून जातं की हा सबऑर्डिनेट आहे, कोऑर्डिनेट आहे. कसं नीट आहे का. आता सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेलं वाक्य कोणतं आहे, कॉम्प्लेक्स आहे, आणि कोऑर्डिनेटने जोडलेलं कंपाऊंड आहे. इतकं क्लिअर. दोघांमध्ये दोन दोन वाक्य जोडले ना, बरोबर का. ठीक आहे. तर नीट आहे का. आता जे सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडलेलं वाक्य असतं ते असतं कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये जे दोन वाक्य जोडलेले असतात ना, त्यातला एक असतो डिपेंडंट क्लॉज आणि एक असतो इंडिपेंडंट क्लॉज. कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स दोन वाक्य जोडले आहेत सबऑर्डिनेट कंजंक्शनने, तर त्यात एक असतो डिपेंडंट आणि एक असतो इंडिपेंडंट. कसं ते बघूया. ऍज ही केम, जसा तो आला तसं, काय, ऑल स्टूड अप. ऑल स्टूड अप काय, इंडिपेंडंट, आणि ऍज ही केम डिपेंडंट. आता पुढचं, आय विल पास इफ आय स्टडी. इफ आय स्टडी, इफ आय स्टडी काय, डिपेंडंट, जर मी अभ्यास केला तर, आणि आय विल पास इंडिपेंडंट. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा नियम असा आहे. नीट आहे का, काही लोकांना समजेल हे बघा. काय आहे तर, पाऊस बघू नका, पाऊस बघितला आपण, अचानक आलाय का म्हणून बघा सगळं. कसं आहे, त्याला राग येईल ना किंवा मला बघितलं नाही तुम्ही. बघून घ्या म्हणजे मग मी तेव्हा एक्सप्लेन करतो. ओपनच ठेवा, ओपनच ठेवा, गरम होईल उलट भयानक. आता
बघितला पाऊस. आता करू का एक्सप्लेन. हे बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा, नीट आहे का. सबऑर्डिनेट कंजंक्शन अधिक डिपेंडंट क्लॉज अधिक इंडिपेंडंट क्लॉज, किंवा इंडिपेंडंट क्लॉज अधिक सबऑर्डिनेट कंजंक्शन अधिक डिपेंडंट क्लॉज इज इक्वल टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे किती लोकांना कळालंय, समजलं काय काय आहे हे. काय SCDC IC समजलं खरं. डिस्ट्रिक्ट कोर्ट, इंटरनॅशनल कोर्ट, सुप्रीम कोर्ट. हा ऍज कोण आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन. हा बघा सबऑर्डिनेट कंजंक्शन. ऍज ही केम काय, डिपेंडंट क्लॉज. हा डिपेंडंट क्लॉज. ऑल स्टूड काय, इंडिपेंडंट क्लॉज. झालं का कॉम्प्लेक्स. कंजंक्शन कुठे कुठे येतो, दोन ठिकाणी, सुरुवातीला आणि वाक्याच्या मध्ये. मग हा पहिला आय विल पास काय, इंडिपेंडंट क्लॉज. इफ काय, सबऑर्डिनेट कंजंक्शन. आणि इफ स्टडी काय, डिपेंडंट क्लॉज. म्हणजे हे फिक्स आहे, नीट आहे का, की कॉम्प्लेक्स सेंटेन्स आला म्हणजे सबऑर्डिनेट कंजंक्शन येईलच. बरोबर का. हे 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 येईलच. आणि याचं वाक्य 100% डिपेंडंट क्लॉज राहीलच. समजलं. मग कॉम्प्लेक्स आत्ता डेफिनेशन आहे 2025 हिंदी ट्रान्सलेटरला पहिलंच वाक्य आहे की कोणतं असं वाक्य आहे ज्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. कोणतं सांगा. कॉम्प्लेक्स असतं का, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट का, का एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. तेच आहे ना, बरोबर आहे. मग बघा आता नीट आहे का. हा सबऑर्डिनेट कंजंक्शन घेतला, डिपेंडंट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बरोबर का. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉज 100% येतो. हो का नाही, येतो ना, येतो 100% येतो म्हणजे येतो, राईट. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स तेव्हाच होईल जेव्हा सबऑर्डिनेट कंजंक्शन जोडला जाईल तेव्हाच. काय, हो का नाही. हो ना, मग नजर काला बोलतात बघितलं रे. हा बाबा कुठे सांगा ना ठामपणे. हो काय, हो पण सबऑर्डिनेट कंजंक्शन जोडेल वाक्य कॉम्प्लेक्स. डन. तुम्हाला बोरिंग वाटेल, थांबा जरा अजून पुढे. आता नेक्स्ट झालंय. आता आपण कंपाऊंड सेंटेन्सला येऊ. कंपाऊंड सेंटेन्स कोणत्या कंजंक्शन जोडतो आपण, कोऑर्डिनेट. ठीक आहे ना. तर नीट आहे का मी काय म्हणतो आता. कोऑर्डिनेट कंजंक्शन हे तेच दोन वाक्य जोडतात ते दोन्ही इंडिपेंडंट क्लॉज असतात. डिपेंडंट नाही, इंडिपेंडंट, स्वतंत्र दोन वाक्यांना जोडणारे कंजंक्शन म्हणजेच कोऑर्डिनेट कंजंक्शन होय. मग जरा इथं या. जसं हे वाक्य याच्यावर डिपेंड आहे, हे वाक्य याच्यावर डिपेंड आहे. हा डू याच्यावर डिपेंड नाहीये. डू सेपरेट आहे संपलं वाक्य, डाय सेपरेट आहे संपलं वाक्य. आणि ऑर तिथं आलाय म्हणजे डू आणि डाय दोन्ही V1 इम्परोटिव्ह सेंटेन्स वेगळे आहे. ऑर फक्त आलाय तो दोन्ही इंडिपेंडंट वाक्यांना जोडतोय. मग इथे बघा, ही स्टडीड संपलं वाक्य, ही फेल संपलं वाक्य. कोणतंच कोणावर डिपेंड नाहीये. मग कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे असे दोन वाक्य जे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजचे, त्यांना जोडणारा कंजंक्शन म्हणजे कोऑर्डिनेट. म्हणजे एक गोष्ट मला शिकलो आपण की कोऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजे असे कंजंक्शन जे दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतात. सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजे असं कंजंक्शन जे डिपेंडंट क्लॉजला जोडलं जातं. मग कंपाऊंड सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉज येईल का, नाही ना. मग ज्यांना कंजंक्शन पाठ होत नाही त्यांनी वाक्य वाचून जरा थिंक करायचं की अरे हे वाक्य तर डिपेंड आहे याच्यावर, म्हणजे हा कंजंक्शन 100% सबऑर्डिनेटचा असणार आहे. अरे तर डिपेंड नाही आहे, तर सेपरेट आहे दोन्ही हे, म्हणजे हा कंजंक्शन कोऑर्डिनेटचा असणार आहे. मग एक आयोगाचं वाक्य लिहितो जो कंजंक्शन तुम्हाला माहित पण नाही सबऑर्डिनेट आहे का कोऑर्डिनेट आहे. तुम्ही लगेच सांगणार की याचा टाईप काय आणि वाक्य कोणतं आहे. बघा आयोगाचं वाक्य हे आहे, बघू तुम्हाला जमतंय का. हे वाक्य आयोगाचं.
तमाशा मूळ अर्थ काय म्हणजे तमाशा म्हणजे काय साहित्यातला शब्द आहे की मूवी? मला काही समजलं नाही ते दीपक. का लावताय पण तुम्ही? अरे पण गरम होणार आहे. तुम्ही तुम्ही लांब बसा, ते बंद करू नका, खतरनाक गरम होईल. तुम्ही ओपन ठेवा खिडक्या. मग लांब बसा ना, या ना इकडे. ओले काय एवढे ओले चिंबत काही होणार नाही तुम्ही. पण निवड काय? झाली का? केली का सोय तिकडे? ओके, व्हेरी गुड. आता सांगतो मी. आता हवीवर मी शिकवला नाही आहे. काय वाटतं, सबऑर्डिनेट का कोऑर्डिनेट आहे? नेट नेट म्हणून जातं, नेट. कोणतं येऊनच जाईल. सबऑर्डिनेट की कोऑर्डिनेट? नाही नाही, मला एक का दोन? हा एक आणि हा दोन. हा एक आहे. दोन कुठून? मला वाटलंच ते. हे बघा, हाऊ युअर हार्ड इट मे बी, ते किती कठीण असलं तरीही तरीही काय, आय विल गेट सक्सेस. कुछ भी हो जाए, हाऊ युअर हार्ड इट मे बी, ते किती कठीण असलं तरी तरी काय, ह्या वाक्याची गरज आहे ना. मग हाऊ युअर हार्ड डिपेंडंट क्लॉज वर आला म्हणजे हा कोणता कंजक्शन येईल? सबऑर्डिनेट. समजलाय? ठीक आहे. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड मध्ये काय फरक आहे? तर एकदम सोपं सांगतो. पहिला फरक, हा नीट आहे का? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये जोडलं जातं सबऑर्डिनेट कंजंक्शन, बरोबर, आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये जोडलं जातं कोऑर्डिनेट कंजंक्शन. हा पहिला डिफरन्स. दुसरा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक येतो डिपेंडंट क्लॉज आणि एक येतो इंडिपेंडंट क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन्ही येतात इंडिपेंडंट क्लॉजेस. समजलंय? खरं समजलं? मग कंपाऊंड सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉज येईल का? नाही. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये इंडिपेंडंट क्लॉज येईल का? इंडिपेंडंट येऊ शकतो ना? येणारच. कारण कारण तो दुसऱ्याला कंप्लीट करेल ना, डन इथपर्यंत. मग आपण जेव्हा कोऑर्डिनेट कंजंक्शन शिकू, नीट आहे का? आता मी तुम्हाला टायटल दिलं, बोथ अँड, नायदर नॉर, आयदर ऑर. आपण कोऑर्डिनेट कंजंक्शन शिकतोय, तर आपण कोणतं वाक्य शिकतोय? कंपाऊंड. मग मी तुम्हाला ते सांगतो, जेव्हा मी हे सगळे वाक्य संपवेल तेव्हा कंपाऊंड सेंटेन्स इनडायरेक्टली संपलंच. हे कळालं का? जेव्हा मी तुम्हाला सबऑर्डिनेट कंजंक्शन शिकवेल तेव्हा 2 नाही 3 चॅप्टर संपताय. पहिलं सबऑर्डिनेट कंजंक्शन, दुसरं डिपेंडंट क्लॉज आणि तिसरं कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स ना, बरोबर का? ओळखता येईल मग. मग 2 इंडिपेंडंट क्लॉज जोडणारे वाक्य कोणते? कंपाऊंड. एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट, कॉम्प्लेक्स. आता ऐका नीट, ऐकता? 2 वाक्य जोडण्यासाठी किती कंजंक्शन पाहिजे? 1. व्हेरी गुड. आणि 3 वाक्य जोडण्यासाठी 2. 4 वाक्य जोडण्यासाठी 3. ठीक आहे. असे तुम्ही 10 वाक्य जरी जोडले, काय? 9 कंजंक्शन. व्हेरी गुड. तुम्ही 10 वाक्य जोडले, 9 कंजंक्शन. आणि ते 9चे 9 कंजंक्शन जर सबऑर्डिनेट असतील तर ते कॉम्प्लेक्सच आहे. इतकं समजलंय? म्हणजे त्यामध्ये लक्षात घ्या, 10 डिपेंडंट लिहा तुम्ही, पण एक इंडिपेंडंट येईलच. समजलंय का? तुम्ही 3 लिहा वाक्य, 4 लिहा, 5 लिहा, फक्त कंजंक्शन सबऑर्डिनेट 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 कॉम्प्लेक्स. आता इकडे असे किती तुम्ही इंडिपेंडंट लिहिले आणि त्यामध्ये कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे, ते वाक्य कोणतं येईल? कंपाऊंड. समजलंय का? खरं? आता नेक्स्ट सांगतो, पुढचं हळूहळू चाललो आहे, हळूहळू. समजलं ना? खरं. आता मी एक वाक्य देतो तुम्हाला, ज्या वाक्यात कंजंक्शनच नाहीये, एकच मेन वर्ब आहे, ते येईल सिंपल सेंटेन्स. मग सिंपल सेंटेन्सला हॅज सब्जेक्ट अँड 1 प्रेडिकेट, बरोबर का? ज्याच्यात कंजंक्शन नाही
जे एकच वाक्य आहे ज्यात एक मेन वर्ब महत्वाचा आहे, वर्ब पण पाहिजे ना तर फ्रेजला करून टाकणार तुम्ही सिंपल सेंटेन्स. मग ज्या वाक्यामध्ये एकच मेन वर्ब आहे ज्यात कंजंक्शन नाही आहे ते वाक्य असेल सिंपल. मग त्याचा कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, सबऑर्डिनेट, कोऑर्डिनेटचे काही संबंध नाही. सोपं नाही, तेच कठीण आहे. कळेल तुम्हाला ते, थांबा. कारण हे समजायला सोपे आहेत ना. ते मुद्दाम आयोग असे लांबे लांबे वाक्य देतात, मोठे मोठे लोक आहे एवढं मोठ्यांचे कॉम्प्लेक्स असेल ते, तसं नाही. हा झालं इथपर्यंत. कंपाऊंड कॉम्प्लेक्स नंतर सांगतो, आधी समजून घेऊ. आता पुढचा टप्पा जाऊ का थोडं पुढे? खरं ठीक आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक डिपेंडंट क्लॉज ना, बरोबर का, आणि एक इंडिपेंडंट. म्हणजे मिनिमम एक एक 2 3 4 10 पण असतील ना. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन्ही काय येतील? इंडिपेंडंट क्लॉजेस, दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस. डन का? कंजंक्शन कोणता येईल कंपाऊंड सेंटेन्स मध्ये? कोऑर्डिनेट. आणि कंजंक्शन कोणता येईल कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये? सबऑर्डिनेट. आणि कंजंक्शन कोणता येईल सिंपल सेंटेन्स मध्ये? कोणताच नाही येणार. मग तुम्ही सांगा आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये टोटल किती मेन वर्ब येतील? 2 येतील, मिनिमम 2. एक डिपेंडंट, एक इंडिपेंडंट, त्यामध्ये 2 मेन वर्ब. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये किती मेन वर्ब येतील? 2 मिनिमम. करताय काय? सिंपल मध्ये किती येतील? 1. डन. जाऊ आता पुढे. ऐका आता. आता मी हे लिहितो, SC DC IC, नंतर IC DC, नाही अरे SC, हे IC इंडिपेंडंट क्लॉज, सबऑर्डिनेट कंजंक्शन DC, बरोबर का? हे कोणत्या वाक्याचा नियम आहे? कॉम्प्लेक्स. आणि हे बघा बरं, ICICI करू का आता? नाही. आता काय करूया? CS का? CC बरोबर का? एकच होईल ते. तुम्ही असं उलट केलं तेच होईल. हे काय असेल? कंपाऊंड. आणि हे काय असेल? कॉम्प्लेक्स. हे SC काय? सबऑर्डिनेट कंजंक्शन, डिपेंडंट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज, सबऑर्डिनेट कंजंक्शन, डिपेंडंट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज, कोऑर्डिनेट कंजंक्शन, इंडिपेंडंट क्लॉज. डन झालं? मग तुम्ही हुशार तर थांबा आता. रुको भाई अभी. क्लॉजचे किती प्रकार पडतात? काय? डिपेंडंट क्लॉज आणि याचा डोळाच गेला बिचाराचा. ठीक आहे. हा त्याच्यात काय लक्ष देता? इकडे या. W झाला आणि AA झाला. रिकाम्या गोष्टीवरती फोकस जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का? ते म्हणतात की वाईट गोष्ट ही भूमितीय पद्धतीने पसरते आणि चांगली गोष्ट ही गणितीय पद्धतीने जाते. हा तेच एक्झाम्पल आहे. मला एक ऑफिसच्या नंबरला एका मुलीने मला फोटो पाठ, मागच्या वर्षी घटना आहे की 0 एरर मध्ये 1992च्या प्रश्न उत्तर खाली चुकलं होतं. 2 पाहिजे 3 केलं होतं. एक्सप्रेशन बरोबर होतं. तिने मोठा लेख लिहिला होता, हे तुमचं चुकलेलं आहे, याला नाव 0 एरर दिलेलं आहे, याच्यामध्ये एरर सापडलं मला. मग मी तिला रिप्लाय केला ऑफिसच्या नंबरवर की बाबा ते एरर नाही आहे, ते एक्सप्लेनेशन बरोबर आहे, असं कसं नाव देतो तुमच्या पुस्तकाला वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, बट द थिंग इज ती 1992चा प्रश्न सांगते चुकीचा आहे, पण 1992 ला येईपर्यंत त्यात करेक्ट जे होतं त्याचा त्याने फोटो नाही पाठवला. हे ऑप्टिमिझम आणि पेसिमिझम थेरी मित्रांनो. ते हाफ ग्लास फुल आणि हाफ ग्लास एम्प्टी, हा डिफरन्स आहे. नाही ठीक आहे, मी एक्झाम्पल देतोय तर तुमच्यात पण तोच गुण दिसला मला. WWW तुम्ही नाही म्हटलं सर क्लॉज बरोबर लिहिलं होतं तुम्ही, हे बरोबर आहे, याचं कौतुक नाही केलं. म्हणून लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर सोसायटी रूल लाईक दिस. इफ यू डू समथिंग गुड नोबडी विल अप्रिशिएट, बट इफ यू जस्ट अ सिंगल पॉइंट, इफ यू मिस इट आउट, एव्हरीबडी विल ब्लेम यू. टेक इन माइंड. म्हणून आता आपण सोसायटी बदलूया. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणून, जे वाईट आहे ना त्याला वाईट न म्हणता त्याला युफेमिझम शब्द शिकवला मी तुम्हाला. काय युफेमिझम? एखादी गोष्ट आहे ना जी ती नकारात्मक आहे ती चांगल्या शब्दात सांगायची.
हेच जर तिने मला मेसेज टाकला तर सर thank you for the book that you have given to us. It is absolutely landmark book for us to understand English. However, I found some of the error which you can update in a later edition. Question number this would have been appreciated. तर तुम्ही जर म्हटलं असं असं ते क्लॉज वगैरे ते डब्ल्यू काय अडचण नाही, तुम्ही सांगा डिपेंडंट क्लॉज काय आहे तर. पण नाही, या इकडे आता. क्लॉजचे दोन प्रकार आहे, एक डिपेंडंट आणि एक इनडिपेंडंट. बरोबर झालं, मग संपलं. तेच आहे दोन प्रकार. आता आहे का, आता जागे व्हा. हा जो डिपेंडंट क्लॉज आहे हा कोणत्या वाक्यात येतो, कॉम्प्लेक्स की कंपाऊंड? कॉम्प्लेक्स. आणि अजून कुठे येतो, कंपाऊंड. नाही येत. कंपाऊंड मध्ये येणार नाही का डिपेंडंट क्लॉज? नाही येणार. का नाही येणार तुम्ही सांगा. कारण त्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन नसतात. जिथं जिथं सबऑर्डिनेट कंजंक्शन येईल तिथं तिथं डिपेंडंट क्लॉज येईल. बरोबर का? आणि जिथं कोऑर्डिनेट कंजंक्शन आला तिथं 100% इंडिपेंडंट क्लॉजेस येतील. येतील ना. मग कंपाऊंड सेंटेन्सचा डिपेंडंट क्लॉजशी काही देणं घेणं आहे का? काहीच नाही. पण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं काही आहे का? बरोबर आहे. करू स्टार्ट. डिपेंडंट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. ते तिथे मी लाईव्ह वाल्याचे कमेंट वाचत जातो. बरं तुम्ही म्हणा नोट्स व्हिडिओ असतो का बाबा? हा वाचून येतो रे हा. त्या कमेंट वर निघून जातात. तुम्ही वारंवार तो तिकडे हा नोट्स वाचतो तिकडे हा गुपचूप रे. असं वाटलं तुला? तुला तुला तर तेच वाटतं रे. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि काय ऍडवर्ब क्लॉज. माहितीये नाऊन? आता नाऊनचे 5 प्रकार पडतात. नाऊनचे 5 प्रकार, 5. ऍडजेक्टिव्हचे 11 प्रकार आहे. खरं का? आणि ऍडवर्बचे 8 प्रकार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आपली प्रोनाउनची टेस्ट बाकी आहे. नीट आहे का? आता नाही समजणार इथून पुढे. आता चेहरे बघण्यासारखे असतील तुमचे. मी फोटो पाठवल तुम्हाला ते कॅमेऱ्यातून. आता बघा तुम्ही. नीट आहे का? आता डिपेंडंट क्लॉजचे 3 प्रकार पडतात, एक नाउन क्लॉज, एक ऍडजेक्टिव्ह आणि एक ऍडवर्ब क्लॉज. कसं सांगतो हे बघा. मी एकदम सोपं वाक्य लिहितोय. इफ आय स्टडी असले वाक्य येत नाही, तुम्हाला माहिती आहे, पण त्याचा सुरुवात करावं लागेल तसं. इफ आय स्टडी आय विल पास. हे वाक्य कोणतं आधी सांगा मला? कॉम्प्लेक्स. व्हेरी गुड. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. डन. याच्यातलं कंजंक्शन कोण आहे? इफ. कोणता कंजंक्शन आहे? सबऑर्डिनेट. डिपेंडंट क्लॉज कोणता आहे? डिपेंडंट. इफ आय स्टडी. इफ आय स्टडी आला डिपेंडंट क्लॉज, राईट का? मी डीसी म्हणतो किंवा एससी म्हणतो त्याला. सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज. ते सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणा, जाऊ देवा तिकडे. डिपेंडंट क्लॉज बरं आहे. आणि आय विल पास हा मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट. डन. ठीक आहे. ऐका आता. हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. आता माझा जो बोट आहे हा डिपेंडंट क्लॉज आहे, गृहीत धरा. मग हा जो बोट आहे डिपेंडंट क्लॉज आहे म्हणजे हा सबऑर्डिनेट कंजंक्शनने जोडला असेल. सबऑर्डिनेट कंजंक्शन, डिपेंडंट क्लॉज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बरोबर. आणि हा जो पेन आहे हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, याला काही गरज नाही याची. मग हे जे बोट म्हणतोय माझं मी, हा माझा डिपेंडंट क्लॉज आहे. मग हा कोणावर डिपेंड आहे तुम्ही सांगा मला? दुसऱ्या वाक्यावर. बरोबर. बरोबर का? हा जो डिपेंडंट असतो ना, आता ऐका मी काय म्हणतो, हा जो डिपेंडंट क्लॉज असतो हा डिपेंडंट आहे कोणावर तरी. मग तुम्ही सांगा मला, जर एखादा शब्द नाउन वर डिपेंड आहे तर तो ऍडजेक्टिव्ह होईल.
जर एखादा शब्द वर डिपेंड आहे तर तो ऍडवर्ब होईल, आणि जो शब्द कोणावर डिपेंड नाही तो स्वतः आहे सब्जेक्ट वाक्याचा, नाउन होईल. बरोबर का? तर डिपेंडंट क्लॉज 3 प्रकारचे आहे: नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज. तर ऐका, मी जसं म्हटलं, आय सॉ ए स्मार्ट गर्ल. ठीक आहे, आय सॉ ए स्मार्ट गर्ल. गर्ल कशी आहे? स्मार्ट. मग स्मार्ट कोण आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. मग ऍडजेक्टिव्ह 3 फॉर्म असतात: स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट. स्मार्ट ऍडजेक्टिव्ह कोणाला क्वालिफाय करतं? गर्लला, नाउनला. मग स्मार्ट कोणाला? ऍडजेक्टिव्ह. पण तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही आहे, कारण क्लॉज मध्ये वर्ब पाहिजे. वर्ब पाहिजे. तर आता नीट आहे का? डिपेंडंट क्लॉज जो असतो ना, डिपेंडंट क्लॉज, ते पूर्ण वाक्य, ते पूर्ण एक तर नाउनचं काम करतं, किंवा ऍडजेक्टिव्हचं काम करतो, किंवा ऍडव्हर्बचं काम करतो. त्याच्यामध्ये वर्ब असतो, मग तो क्लॉज असतो. ऍडजेक्टिव्ह असेल तर ऍडजेक्टिव्ह अधिक क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कसं सांगतो आता आहे का? हा एक कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन, राईट? कॉमा, हे एक दुसरं वाक्य. म्हणजे हा डिपेंडंट क्लॉज आहे ना, आणि हा इंडिपेंडंट क्लॉज आहे. तर हा जो क्लॉज असतो मित्रांनो, डिपेंडंट क्लॉज, एकतर नाउनचं काम करतो, किंवा ऍडजेक्टिव्हचं काम करतो, किंवा ऍडव्हर्बचं काम करतो. का बरं? कारण सांगतो. हा इंडिपेंडंट क्लॉजवर डिपेंड असतो. बरोबर का? मग तो जर इंडिपेंडंट क्लॉज मधील वर्बवर डिपेंड आहे, तर हा झाला ऍडव्हर्बियल क्लॉज. जर तो ह्या इंडिपेंडंट क्लॉज मध्ये नाउनवर डिपेंड आहे, तर हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि जर हा याच्यावर कुठल्याच गोष्टीवर डिपेंड नाही आहे, हा झाला नाउन क्लॉज. म्हणजे डिपेंडंट क्लॉज 3 कामं 100% करतो. मग तुम्ही असं कसं? तर बघ आता ऐका, ऐका, आता मी इथं लिहितो, आय सॉ ए गर्ल हु इज स्मार्ट. समजून घ्या, इथं स्मार्ट आहे, हु इज स्मार्ट. इथं हु इज स्मार्ट, की जी स्मार्ट आहे, इथं कंजंक्शन जोडलाय, हा झाला डिपेंडंट क्लॉज. हु इज स्मार्ट, कोण स्मार्ट आहे? गर्ल. म्हणजे सगळं वाक्य कोणाविषयी देत आहे? गर्ल विषयी. मग गर्ल विषयी माहिती देणार हु आहे का इज आहे का स्मार्ट आहे? हु इज स्मार्ट, की जी स्मार्ट आहे. हे पूर्ण वाक्य ऍडजेक्टिव्हचं काम करताय, कारण ते गर्लला क्वालिफाय करताय. मग या वाक्याला पूर्ण म्हणेल मी ऍडजेक्टिव्ह, आणि याच्यामध्ये इज मेन वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह अधिक क्लॉज, हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. पण हा स्मार्ट क्लॉज नाही आहे, फक्त ऍडजेक्टिव्ह आहे. समजलं का नाही? हा, हे बघा, आता जरा इकडे या. इफ आय स्टडी, जर मी अभ्यास केला तर काय होईल माहिती का? आय होईल आय. मग विल पास. मग हा वर्बवर डिपेंड आहे ना, हा होईल ऍडवर्ब क्लॉज. मग आता हे सगळं वाक्य ऍडवर्बचं काम करताय, मग याच्यामध्ये स्टडी वर्ब आहे ना, मग ऍडवर्ब अधिक क्लॉज, हा झाला ऍडवर्बियल क्लॉज. काही समजलं काय? पण मी जर असं म्हटलं की आय स्टडी हार्ड, आय स्टडी हार्ड, आता हा फक्त ऍडवर्ब आहे, हा ऍडवर्बियल क्लॉज नाही होणार. ऍडवर्ब होईल फक्त तो. नाही समजत का? ठीक आहे, म्हणून म्हटलं तुमचे चेहरे पाठवतो मी आता. ऐका, पुन्हा सांगतो, पुन्हा आगे नाही रिपीट, पुन्हा सांगूया, पुन्हा उद्योग एकदा. हे बघा, खूप वेळ आहे, सोडणार नाही मी जोपर्यंत समजत नाही. समजत सोडून द्या, बघून घेऊ घरी. डिपेंडंट क्लॉज आहे ना, तो 3 कामं करू शकतो, एक तर नाउनचं, ऍडजेक्टिव्हचं, ऍडवर्बचं. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्याला क्लॉज का म्हणतात, कारण त्यात वर्ब आहे. मग तो ऍडजेक्टिव्ह, हे बघा, फक्त एक शब्द ऍडजेक्टिव्ह काम करतो असं नाही आहे, पूर्ण वाक्य पण ऍडजेक्टिव्ह काम करू शकतं. कसं आहे बघा, बघा आता मी तुम्हाला दाखवतो. आय हॅव अन अम्ब्रेला, विच
हॅज ए ब्रोकन हँडल. ठीक आहे, थांब आता इथं याच्यात कंजंक्शन कुठे आहे? विच आहे. आता मी तुम्हाला सांगतो विच हा सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. हा, विच हॅज ए ब्रोकन हँडल हा डिपेंडंट क्लॉज आला का सांगा. आता याचा अर्थ बघू आपण, की ज्याचं हँडल तुटलेलं आहे, थांबा इथं, की ज्याचा हँडल तुटलेला आहे हे डिपेंडंट क्लॉज झाला. हा आता कंप्लीट करू. माझ्याजवळ एक छत्री आहे की ज्याचा हँडल तुटला आहे. आता एवढं वाक्य कंप्लीट आहे का बघा बरं. आय हॅव एन अम्ब्रेला हा कोणता क्लॉज आहे? इंडिपेंडंट. विच हॅज ए ब्रोकन हँडल हा कोणता आला? डिपेंडंट. जमलं इथपर्यंत? ठीक आहे. मग आता विच हॅज ए ब्रोकन हँडल हा डिपेंडंट क्लॉज म्हटला तुम्ही, एक तर हा नाऊनचं काम करेल, ऍडजेक्टिव्ह काम करेल किंवा ऍडव्हर्बचा. आता जर हा इंडिपेंडंटच्या वाक्यातील वर्बवर डिपेंड असेल तर ऍडव्हर्ब क्लॉज. जर हा इंडिपेंडंटच्या वाक्यातील नाऊनवर डिपेंड असेल तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि हा कोणावर डिपेंड नाही आहे, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, तर तो असेल नाउन क्लॉज. मग आता विच हॅज ए ब्रोकन हँडल, की ज्याचं हँडल ब्रोकन आहे, कोण आहे ते? अम्ब्रेला. म्हणजे अम्ब्रेलावर डिपेंड आहे सगळं ते. म्हणजे हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नाऊन विषयी माहिती होतो तो, की ज्याचं हँडल तुटलाय, कोणाचं? अम्ब्रेलाचं. नाऊन कशाला कोणाविषयी माहिती देईल? नाऊन तर स्वतंत्र आहे. मग यात हा विच हॅज ए ब्रोकन हँडल हे सगळे ऍडजेक्टिव्हचे काम करत आहेत. मग याच्यामध्ये हॅज का हॅज मेन वर्ब? मग हॅज मेन वर्ब आहे, हा झाला क्लॉज. मग हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. समजलंय? क्लॉज शिकू सेपरेट, फक्त सांगतो डिपेंडंट क्लॉज 3 कामं करतात. एक तर नाऊन, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब. क्लिअर का? ते कसे ते तुम्ही 0 मिनिटं ओळखणार, ते सोडून द्या, माझ्या सोडून द्या, तुम्ही लगे ओळखणार, ते महत्वाचं नाहीये. हे महत्वाचं आहे की डिपेंडंट क्लॉजचे 3 प्रकार असतात. कोणकोणते? नाऊन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब. आणि इंडिपेंडंटचे कोणते असतात? इंडिपेंडंटचे नसतात. नाही आहे तसं काही, इंडिपेंडंट म्हणजे मेन क्लॉजचे प्रकार नाहीत. माझा प्रश्न काय नीट आहे का आता? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉज येतो का कंपाऊंड सेंटेन्स मध्ये? कॉम्प्लेक्स. मग डिपेंडंट क्लॉज जेव्हा मला लिहायचा आहे तेव्हा कोणते कंजंक्शन येतील? कोणते येतील? सबऑर्डिनेट कंजंक्शन येईल. बरं, मग कंपाऊंड सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉज येतो का? नाही. मग कंपाऊंड सेंटेन्स मध्ये नाउन क्लॉज येईल का? नाही. पण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज मात्र नाही येणार. आणि ऍडव्हर्ब क्लॉजचा विचार केला तर नाहीच येणार. म्हणजे एक लक्षात घ्या, सबऑर्डिनेट कंजंक्शन जोडलं म्हणजे 100% डिपेंडंट क्लॉज होतो. म्हणजेच त्यात आला तो नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज. मग मी काय म्हणतोय, मी जेव्हा तुम्हाला सबऑर्डिनेट कंजंक्शन शिकवेल तेव्हा डिपेंडंट क्लॉज शिकवेल आणि तेव्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकवेल. म्हणजे त्यात नाउन क्लॉज पण आला, ऍडजेक्टिव्ह क्लॉज पण आला, ऍडव्हर्ब क्लॉज पण आला. क्लिअर का? मग इफचं वाक्य कॉम्प्लेक्स असेल ना, आणि ते डिपेंडंट क्लॉजचं पण असेल. डिपेंडंट क्लॉज 3 प्रकारचे, नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब. क्लिअर का? मग कंपाऊंड सेंटेन्सचा नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉजची काही संबंध नाही. मग आता मी 3 प्रकरण वेगळे करतो. प्रकरण 3 चॅप्टर, कंजंक्शन, क्लॉजेस आणि सिंथेसिस. या तिघांमध्ये तेच वाक्य आहे उलटे पुलटे. फक्त त्या वाक्याला तुम्ही कंजंक्शन म्हणून बघताय, क्लॉज म्हणून बघताय का सिंथेसिस म्हणून बघताय? नाही कळालं? बरं, तुम्हाला एक वाक्य दिलं आणि त्यात विचारलं हे वाक्य ओळखा, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, सिंपल. तुम्ही म्हटलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब क्लॉज आला आणि त्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन आला. एक वाक्य दिलं, कंजंक्शनचा प्रकार ओळखा, सबऑर्डिनेट का कोऑर्डिनेट आहे. मग तो ना सबऑर्डिनेट आहे म्हणजे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यात नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, डिपेंडंट क्लॉज आला. म्हणजे सगळा खेळ कशावर डिपेंड आहे? कंजंक्शन. आपण शिकू डिटेल, ते संपलं की हे दोन्ही संपले. खरं समजलंय? मग आता आपल्याला हे शिकायचे आहेत ना, सबऑर्डिनेट कंजंक्शन पाठ नाही करायचे, ते लक्षात राहतील शनिवारपर्यंत लेक्चर संपेल तेव्हा. आणि कोऑर्डिनेट कंजंक्शन
ज्यांना कंजंक्शन समजले त्यांना हे चॅप्टर इझिली समजलं. आणि क्लॉज कसा ओळखायचा, नाउन क्लॉज आहे का ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का ऍडव्हर्ब, ते त्यापेक्षाही सोपं आहे. पण ते केव्हा समजेल, कंजंक्शन संपल्यावर. क्लिअर? ठीक आहे, डन का? जाऊ पुढे. ओके, आता पुढचा टप्पा. सिंपल सेंटेन्स मध्ये कोणतं कंजंक्शन येतं? नाही येत. मग त्यामध्ये कोणता क्लॉज येईल? सिंपल सेंटेन्स मध्ये क्लॉज कोणता येईल? कोणता कोणता? इंडिपेंडंट क्लॉज येईल का मेन क्लॉज येईल? एकच येईल ना. मग त्यामध्ये कोणता क्लॉज येऊ शकतो, नाउन का ऍडजेक्टिव्ह का ऍडव्हर्ब? नाही येणार. का नाही येणार? कारण सिंपल सेंटेन्स मध्ये कंजंक्शन येतच नाही. समजलंय? खरं ना? बर, आता मी पुढचं एक वाक्य लिहितो, बघू तुम्हाला किती लोकांना कळतंय. आय नो. हे नोट्स दिल्यामुळे माझं रायटिंग पण पुअर होऊन गेला. आता लिहितच नाही ना मी. पुढच्या बॅचला लिहिणार आहे, मी ठरवलं आहे. येणार का पुन्हा? पास होऊन जा की आता. आय नो दॅट, था माहिती मला काय, की ही इज ए कल्प्रिट. कल्प्रिट काय बरं? गुन्हेगार. आरोपी. आरोपी गुन्हेगार, त्याच्यावरती अक्यूज केलाय त्याला, तो कल्प्रिट. ठीक आहे. आता यात कंजंक्शन कोणता आहे? दॅट. मग डिपेंडंट क्लॉज कोणता असेल? दॅट ही इज ए कल्प्रिट, की तो गुन्हेगार आहे. पण काय? आय नो, मला माहिती की तो गुन्हेगार आहे. मग याच्यातला कंजंक्शन कोणाला? दॅट. झालंय. बट ही विल डिफेंड इट. झालंय. आता अजून एक बट जोडला का मी? आता इथे या. दॅट कशात आहे? सबऑर्डिनेट मध्ये. बट कशात आहे? कोऑर्डिनेट मध्ये. आता का कंपाऊंड कॉम्प्लेक्स ना, कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये असं की ज्यात कंपाऊंड पण आहे आणि कॉम्प्लेक्स पण आहे. बरोबर? मग नीट आहे का? आता कमीत कमी 3 वाक्य. हे 2 असतील कॉम्प्लेक्स आणि हा इकडे हे 2 असतील कंपाऊंड. म्हणजे हा कच्चा लिंब तो गिडेसला. कसं सांगतो? 2 इंडिपेंडंट क्लॉजेस. 2 इंडिपेंडंट क्लॉजेस हे झालं कंपाऊंड. 2 इंडिपेंडंट म्हणजे हा झाला कंपाऊंड. आणि एक डिपेंडंट. आता हा डिपेंडंट काय करेल? ह्या दोघांपैकी एकाला कोणाला जोडून जाईल? ते होईल कॉम्प्लेक्स. म्हणजे असे 3 वाक्य मिनिमम ज्यामध्ये 2 कंजंक्शन येतील. एक येईल सबऑर्डिनेट, एक येईल कोऑर्डिनेट. मग त्याला म्हणू आपण कंपाऊंड कॉम्प्लेक्स. कसं? आय नो दॅट ही इज ए कल्प्रिट, हे झालं कॉम्प्लेक्स. बरोबर का? आता ऐका, कंपाऊंड सांगतो, इथून तोडतो मी. ही इज ए कल्प्रिट बट ही विल डिफेंड इट, हे झालं कंपाऊंड. मग हे जाऊ दे, काही कामाचं नाही. ऐका, कंपाऊंड कॉम्प्लेक्स म्हणजे असं वाक्य ज्यात कंपाऊंड पण असेल आणि कॉम्प्लेक्स. मग त्यामध्ये 2 कंजंक्शन येतील ना. एक येईल सबऑर्डिनेट, एक येईल कोऑर्डिनेट. तुम्हाला दिसलं सबऑर्डिनेट कोऑर्डिनेट 16, कंपाऊंड कॉम्प्लेक्स. पण याच्यात किती मेन वर्ब येतील तुम्ही सांगा? 3. व्हेरी गुड. 3 मेन वर्ब येतील. कमीत कमी 4-5 पण येऊ शकतात ना. हो ना. किती वाक्य अजून जोडू शकतो? 10-12 वाक्य जोडा, तुम्ही काही अडचण नाही. पण मिनिमम 3. मिनिमम 3 आले. यामध्ये कंजंक्शन किती येतील? 2. एक सबऑर्डिनेट, एक कोऑर्डिनेट. बरोबर का? यामध्ये 3 मेन वर्ब, 2 कंजंक्शन. मला तुम्ही सांगा याच्यात इंडिपेंडंट क्लॉजेस किती येतील? इंडिपेंडंट क्लॉजेस 2. म्हणजे ते कोणतं वाक्य होईल? कंपाऊंड. आणि डिपेंडंट क्लॉज किती येतील? 1. नाही समजलंय? कंपाऊंड कॉम्प्लेक्स. बरं जाऊ द्या, सोडून द्या. नीट अगेन आय रिपीट.
कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन पण येईल, कोऑर्डिनेट कंजंक्शन पण येईल. इतकं समजलं ना? बस मग समजलं झालं. कारण हे दोन कंजंक्शन आले म्हणजे 3 वाक्य होतील ते. हे कळालं का इतकं? ठीक आहे. मग माझा पुढचा प्रश्न काय आहे? कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज येईल का? येऊ काय येऊ शकतो. जसा पाऊस आला आज उन्हाळ्यात येऊ शकतो. मग नाही येणार ना. कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये येईल का बरं नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज? येणार की नाही? तुझे चेहरे खरंच बघण्यासारखे आहे. कोणी येणार कोणी नाही येणार, कोणी असे बघतात तर काय आता आहे, माझा तर कुठल्याच पक्षात नाही मी तर. अरे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? की ज्यामध्ये कंपाऊंड पण आहे आणि ज्यात कॉम्प्लेक्स पण आहे. मग याच्यात जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आला म्हणजे याच्यात डिपेंडंट क्लॉज आला. मग याच्यात जर डिपेंडंट क्लॉज आला म्हणजे याच्यात नाउन क्लॉज आला, ऍडजेक्टिव्ह पण आला, ऍडव्हर्ब पण आला, म्हणजे त्यात येईलच. बरोबर का? जिथं जिथं कॉम्प्लेक्स तिथं तिथं नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. समजलंय का? सिंपल सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉजचा काही संबंध नाही आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्ये डिपेंडंट क्लॉजचा संबंध नाही. डिपेंडंट क्लॉजचा संबंध फक्त 2 वाक्यांशी, एक आहे कॉम्प्लेक्स आणि एक आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स. ओके का? खरं? मग आता प्रश्न घेऊ? खरं जमतील? बर अजून एकदा रिकॅप करतो, प्रश्न घेऊ, चालेल का? हा या चार्ट मध्ये काही गडबड आहे का? बघा तर आधी. अरे बाहेर काय बघताय, तिकडे बघा. हे काय एकर टाकायच्यात. मग मी एरर दाखवलं तर म्हणणं का अरे हा चुकलं ते. बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे सगळं ते. हे बरोबर आहे का? याच्यात बरोबर का? बरोबरच आहे, एवढंच आहे ते. त्यात काय चुकणार एवढ्या छोट्याशा गोष्टीत? ठीक आहे. आता याच्यात एक एक वाक्य वाचून दाखवतो मी तुम्हाला. वाचू का? तुम्ही वाचतात? वाचा म्हणा तुम्ही. मग काय. चला वाचतो बाबा. आता काय कंजंक्शन 2 किंवा अधिक वाक्याचे रूपांतर एका वाक्याने, काय मी बोललो जे खरंच. 2-3 वाक्य एकत्र करण्यासाठी जो शब्द लागतो तो कोण आहे? कंजंक्शन. कंजंक्शनचे 2 प्रकार आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. एक सबऑर्डिनेट आणि एक कोऑर्डिनेट. मग सबऑर्डिनेटने जोडलेलं वाक्य कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेटने जोडलेलं वाक्य कंपाऊंड. म्हणजे बघा, कोऑर्डिनेट कंजंक्शनचे कंपाऊंड असतात, सबऑर्डिनेटचे कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेट कंजंक्शन जोडलेले दोन्ही वाक्य इंडिपेंडंट क्लॉजचे असतात. मात्र सबऑर्डिनेट मध्ये एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट असतो. ठीक आहे ना? हा ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स खूप लांब आहे अजून श्रीनाथ, थांबून जा मित्रा. हा तर कोऑर्डिनेट कंजंक्शन मध्ये दोन इंडिपेंडंट असतात आणि सबऑर्डिनेट मध्ये एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. नेक्स्ट बघा आता, सिंथेसिस म्हणजे एकत्रीकरण. 4 प्रकारचे वाक्य का ते? एक आहे सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सॉरी कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. सिंपल सेंटेन्स मध्ये किती मेन वर्ड असतात? एक. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये किती मेन वर्ड असतात? कमीत कमी 2, 10 पण असू शकतील जोडले तर. कंपाऊंड मध्ये 2, कमीत कमी 2. आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये
कमीत कमी 3. हे बघा बरं, सिंपल सेंटेन्सला कंजंक्शनची गरज लागत नाही, त्यामध्ये एकच मेन वर्ब असतो. हे खरे आहे का? होय. आता सांगू काय गंमत, तुम्हाला पार्टिसिपल माहितीये का? माहितीये किती प्रकार पार्टिसिपलचे? 3. कोणकोणते? प्रेझेंट, पास्ट, परफेक्ट. बरोबर. आणि जिरण माहितीये? इन्फिनिटिव्ह. ते सगळ्यांचा वापर सिंपल सेंटेन्स मध्ये होतो, कारण ते वर्ब नाहीच आहे. एक सांगतो, आता पाऊस पण आला, जाऊन पण काही उपयोग नाही बाहेर. ऐका, 2 वाक्य आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स याच्यात किती वर्ब असतील? 2. मला या कॉम्प्लेक्स सिंपल करायचं आहे, म्हणजे या 2 वर्ब पैकी एक वर्ब ड्रॉप करावा लागेल ना. मग तो एक वर्ब ड्रॉप न करतात त्याला जिरण करतात, त्याला पार्टिसिपल करतात, त्याला इन्फिनिटिव्ह करतात. समजलं का? ते रिपीट होईल, सांगतो हळूहळू स्टेप बाय स्टेप. दुसरं, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे अशी वाक्य जे दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आणि जी स्वतंत्र आहेत. खरंय काय? खरं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे 2 वाक्य ज्यामध्ये एक डिपेंडंट आणि दुसरा इंडिपेंडंट क्लॉज असतो. आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स यामध्ये किती असतील वाक्य? 3. आणि कंजंक्शन 2. दोन्ही कोणते? तिकडे नका वाचू. एक सबऑर्डिनेट, एक कोऑर्डिनेट. ठीक आहे. नेक्स्ट, हे खरं आहे का सांगा बरं? खरं आहे. प्रत्येक कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज असतो का ते सांगा. कारण त्यामध्ये डिपेंडंट क्लॉज असतो. आणि डिपेंडंट क्लॉज का असतो? कारण त्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन जोडलेले असते. बरोबर ना? दुसरं, कंपाऊंड कंजंक्शन मध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉजचा समावेश होत नाही. का नाही होत? कारण त्यामध्ये डिपेंडंट क्लॉज नाही. ठीक आहे. मग कोऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजे कोणता क्लॉज असेल? कंपाऊंड क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज. ठीक आहे. कंपाऊंड क्लॉज काय बाबा हे नवीन? छत्री आणले का तुम्ही? नाही का? ठीक आहे, तुम्हाला देण्यात येतील छत्र्या सगळ्यांना. शाश्वत तर्फे तुम्हाला छत्र्यांचं वाटप होईल आज. पहिला प्रश्न, थांबा जरा वाचा, कॅन्सल पण असेल. झालं, सोडतो मी, थांबा. हा, सांग उत्तर काय? अ सेंटेन्स विच कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज. वन मेन क्लॉज आला अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस, म्हणजे एक डिपेंडंट आणि एक इंडिपेंडंट. म्हणजे हे कंपाऊंड होऊ शकत नाही, सिंपल होऊ शकत नाही. हे उत्तर आपलं कॉम्प्लेक्स. बरोबर. नाही बाकीचं हे जमेल का? 4 नंबर वाला, अनलेस यू हरी वी शॅल मिस द शो. कोणतं असेल? कॉम्प्लेक्स आहे. 5 नंबर वाला सांगता येईल का? दे ट्राईड देअर बेस्ट बट कुडंट सेव्ह हिल. कोणतं असेल? कंपाऊंड. हे लगेच कशामुळे ओळखता तुम्ही? वर्ब. अरे वर्ब. कंजंक्शन. वर्ड बट म्हणजेच कंजंक्शन रे. बट ठीक आहे.
हे सगळे जमतील तुम्हाला. थांबा, काय जाता तुम्ही? थांबा 1 मिनिट. कुठे चाललात? बाहेर थांबून जाऊन काय करणार आहेत? रे बस रे, काय मस्ती चालली आहे? झालंय? भरलं पोट? आता ऐका. आता तुम्ही सांगा, मी क्लॉज शिकू आधी का सिंथेसिस शिकू का कंजंक्शन? कंजंक्शन. कंजंक्शन मध्ये आधी आपण सोपं कंजंक्शन घेऊ, कोऑर्डिनेट कंजंक्शन. चालेल का? मग आता मी कोऑर्डिनेट कंजंक्शन शिकवतो. आता उद्याचं लेक्चर पूर्ण कोऑर्डिनेट कंजंक्शनचं असेल किंवा परवाचंही. एक एक शब्द शिकवणार बरं मी मला. दॅट काय, ऍज काय, सो काय, ऑर काय, एक एक. मग मी आता कोऑर्डिनेट कंजंक्शन स्टार्ट करतो. ठीक आहे? मग आता कोऑर्डिनेट कंजंक्शन स्टार्ट केले मी, म्हणजे कोणतं वाक्य शिकू आपण इनडायरेक्टली? कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे आपण कोणता क्लॉज शिकतोय? इंडिपेंडंट क्लॉज. बरोबर का? ठीक आहे. तर आता हा जो कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे, कोऑर्डिनेट कंजंक्शन, हा कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट कंजंक्शन. आता कोऑर्डिनेट कंजंक्शनचे काही प्रकार आहे ज्यात आयोगाला खूप इंटरेस्ट आहे, कारण जोड्या लावा देऊन देतो तो सांगायचे प्रकार काय. तर यांचे 4 प्रकार आहे. फक्त लक्ष द्या, हे बघू नका नोट्स मध्ये, नोट्सचं कामच नव्हतं आज. यांचे 4 प्रकार आहे. हे 1 2 3 आणि हा 4. ठीक आहे? मराठी पण सेम आहे, कॉपी पेस्ट. पहिलं लिहितो मी क्युम्युलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह. कॉप्युलेटिव्ह. थांबा इथंच. क्युम्युलेटिव्ह किंवा कॉप्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी माहितीये का? कोणी आहे का इथं बीएससी स्टॅटिस्टिक्स माहितीये? मॅथ वाले. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय सांगता येईल कोणाला? नुसतं सायन्स केलं तुमच्यामुळे माहिती, तुम्ही सायन्सवाले आहेत ना, तुमच्यामुळे आर्ट्सवाल्यांचे ना लायकी कळायचे. लोक आर्ट्सवाल्यांना तुच्छ लेखलं जायचं. खरं ते ते मी अनुभवलेलं आहे. मी होतो ना BA ला, MA ला, तुच्छ लेखायचे. हे काय BA वाले, हट 12-20 आर्ट्स, हट. म्हणजे 12वी आर्ट्स वाले 70% जरी पडले तर नाही नाही, माझे सायन्स वाले 50 आहे, तुझे 70 काही कामचे नाही, असं नसतं ना. बरं जाऊ द्या. मग BSC वाले सांगा आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे. मी MBA ला होतो तो पहिल्या वर्षाला स्टॅटिस्टिक्स होता. 28 मार्काची पासिंग होती, मला 8 पडले होते. त्यात गेम थेरी, क्यू थेरी, काय ते काय बाबा, ते उलटे पाय लांबडा गिमडा काय ते असायचं, ते काही समजले. 8 मार्क कसे पडले काय माहिती मला. ते एक्स मानू, वाय मानू, 3 मानू, 4 मानू, खाली 203. ओ बापरे, डायरेक्ट 203 कस काय आलं? मग सेकंडला मी डायरेक्ट कॉप्याच केल्या. मग 28 पडले. ते स्मॉल झेरॉक्स, मायक्रो, आमच्याकडे मायक्रो जमणार नाही म्हटलंय. ते माझे मित्र मला शिकून दमले, ते नाही म्हटलं सोडा. पण त्यात क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मात्र मी शिकलो. सांगतो. मीन मोड मीडियन ते बोगस होतं, काही कामचं नाही. ते लहान लेकरांचं चॅप्टर आहे ते. असं आहे बघा. इथं 2 लिहायचे, इकडच्या बॉक्स मध्ये 4 लिहायचे आणि जी प्लस करायचं 6. ठीक आहे? मग 6 इथं घ्यायचा, +2 करायचे. आता काय झाले? 8. ठीक आहे? मी काय करतो माहिती का? प्लस करतोय, प्लस. मग क्युम्युलेटिव्ह म्हणजे ते कंजंक्शन जे प्लस करतील. अँड, बोथ अँड, नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे याच्यात बघा, क्युम्युलेटिव्ह मध्ये कोण कोण येईल? अँड येईल. झालंय? नंतर कोण येईल? बोथ अँड येईल. ठीक आहे? नंतर कोण येईल? नॉट ओनली बट ऑल्सो येईल. ठीक आहे? नंतर येईल ऍज वेल ऍज, नो लेस दॅन. ठीक आहे? घेऊ आपण डिटेल सांगतोय, फक्त एवढे याच्यात आले. यांनी जोडलेले वाक्य कोणते असतील? यांनी वाक्य जोडेल कोणते असतील? कंपाऊंडचे. लिहू नका, आहे सगळ्या नोट्स मध्ये, काय लिहिता तिथं. दुसरा प्रकार आहे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्प बोधक का मराठीत, किंवा डिसजंक्टिव्ह. मग याच्यामध्ये कोणते दिल तुम्ही सांगा? अल्टरनेटिव्ह. ऑर, नंतर काय? नॉर. मग आयदर ऑर, नायदर नॉर. अजून काय? ऑर एल्स. और एल्स, वरना क्या कर लोगे, और क्या वरना क्या, तो और एल्स. किंवा मग ते शब्द अदरवाईज, नाहीतर. लक्षात ठेवा, झोपू नका, नाहीतर मी उठवेल, नाहीतर पर्याय.
हे येतील अल्टरनेटिव्ह मध्ये. तिसरा प्रकार आहे ऍडव्हर्सेटिव्ह. ऍडव्हर्सेटिव्ह, मग आता ऍडव्हर्सेटिव्ह म्हणजे काय? कॉन्ट्रास्ट सांगतात. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास. कॉन्ट्रास्ट असतो ना, की बरंच असं असतं बघा, की हात मजुराचा पोरगा झाला PSI. कॉन्ट्रास्ट आहे ना, हा कॉन्ट्रास्ट नाही ऍक्च्युली, हा अपमान आहे. हे सोसायटीला कोण चेंज करेल काय माहिती. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का? हात मजुराचा पोरगा झाला PSI म्हणजे काय? हात मजुराचा पोरगा PSI नाही होऊ शकत. म्हणजे तो कमजोर पॉइंट अजून हायलाइट करतो समाज, आणि आपण म्हणतो की इक्वॅलिटी आहे. इक्वॅलिटी नाहीये समाजात. रिक्षा चालवायचा पोरगा बनला IAS, मग रिक्षा चालवायचा पोरगा तर प्राईम मिनिस्टर बनू शकतोय ना. सो यातनं एक शिकण्याचं काय, अरे ऐका खरंच तुमच्या ते तरुण जेव्हा मला काय काय भेटतात, सर मी खूप गरीब आहे, खूप गरीब आहे, मला मदत करा, मला फी कमी करा, गरीब आहे. तुम्ही ती गरिबी सांगून रिप्रेझेंट करता की यू आर ऍक्च्युली मार्जिनलाइज क्लास. मी गरीब आहे, आर्थिकने तो माझा व्यक्तिगत प्रश्न आहे, आता पैसे नाहीये, फीस कमी करा, मी लिहून देतो की मी 5,000 देईल. हा झाला स्वाभिमान. पण नाही, ते हे वाक्य उलट यायला नको पाहिजे तुमच्यावर 5 झाल्यानंतर. यायला नको पाहिजे. मला एक तरुणी भेटली होती, आपल्या बॅचला होती. ती काय म्हटली, ती मला एक वाक्य, ती मला खरंच एक एक लेसन शिकून गेली. ती मेन्सला होती. तिने मला 2-3 प्रश्न विचारले, इंटेलेक्च्युअल प्रश्न होते. आणि नंतर असा विषय निघाला, ते म्हणे सर माझे वडील शेतकरी आहेत. म्हटलं ठीक आहे, वाटत नाही तुझे वडील शेतकरी? म्हटलं ज्या लेवाने तू प्रश्न विचारचे, तुझं बोलणं आहे. तिने मला काय हिंट केलं, 2021 ची गोष्ट आहे. सर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी थिंक करू नये का? असं कुठे डिफाईन आहे की त्यांनी इंटेलेक्च्युअल प्रश्न विचारू नये आणि त्यांनी एकदम स्टँडर्ड राहू नये? आय वॉज स्टन. आय रिस्पेक्ट हर. तो इट इज कॉन्ट्रास्ट. हा कॉन्ट्रास्ट आपण देतो ना, कॉन्ट्रास्ट जोडणारे वाक्य, हे कॉन्ट्रास्ट. मग आता कॉन्ट्रास्ट कसं नीट आहे का? आता त्याने खूप अभ्यास केला पण नापास झाला, हा कॉन्ट्रास्ट आहे. बट का मग बट त्याचे वडील खूप महान आहे पण हा असं वाया गेलेला स्टील. बरं का, वाया गेले म्हणजे असतं ना ते. म्हणजे हे कॉन्ट्रास्ट दर्शवणारे शब्द कोणते? तर बट आहे, स्टील आहे, एट आहे, नेव्हर द लेस आहे, नन द लेस आहे, हाउएव्हर आहे, हे आले. आणि शेवटचा आहे इलेटिव्ह. इलेटिव्ह हे तुमचं काय न्यूनत्व बोधक का? नाही नाही नाही, परिणाम बोधक. परिणाम बोधक. मग कारण सांगतात, ते कारण. सो मला इंग्लिश येत नव्हती, सो आय जॉईन द क्लास. मला इंग्रजी नव्हती, हेन्स आय जॉईन द क्लास. मला इंग्रजी येत नव्हती, देअर फोर आय जॉईन द क्लास. हे करतं काय? हे 4 प्रकार आय डॉट विचारतात. काय म्हणतं माहितीये का? 2 वाक्य दिले, इलेटिव्ह कंजंक्शन जोडलेलं वाक्य शोधा. 2 वाक्य दिलेत, अल्टरनेटिव्ह कंजंक्शन जोडलेलं वाक्य शोधा. एवढं डिटेल माहिती पाहिजे आपल्याला हे. आणि बाय द वे हे सगळे म्हणजे बघा, क्युम्युलेटिव्ह घेतलं मी, अल्टरनेटिव्ह घेतलं, ऍडव्हर्सेटिव्ह, इलेटिव्ह, हे सगळ्यांचे नियम शिकणे म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्स. आता जेव्हा मी कंपाऊंड सेंटेन्स परवा सेपरेट लेक्चर घेईल, त्यामध्ये जोडलेले वाक्य याच कंजंक्शनने असतील. समजलं घेत का? तर बघा, कोऑर्डिनेट कंजंक्शन मी स्टार्ट केला पहिलं. कोऑर्डिनेट कंजंक्शन प्रकार किती आहेत? 4. इतकं कळालंय? ते 4ही पार्ट होते, सोडून द्या माझ्यावर. यांनी जोडलेले वाक्य कोणते असतील? कंपाऊंड सेंटेन्स. ज्यामध्ये कोणता क्लॉज येईल? एक इंडिपेंडंट आणि दुसरा इंडिपेंडंटच. डन. यामध्ये नाउन क्लॉज येईल का, ऍडजेक्टिव्ह येईल का, ऍडव्हर्ब येईल? नाही येणार कोणताच. बरोबर का? ठीक आहे. मग आपण टू बी कंटिन्यू करू उद्या. आता घरी नका राहू. पण क्लिअर का बऱ्यापैकी? उद्या सुरू. मी उद्या तुम्हाला प्रोनाउनच्या टेस्ट डिटेल सांगेल, ती परवा ठेवू आपण. टायमिंग वेगळा राहील पण